नेमका विरोधक कोण आहे आणि सत्ताधारी कोण आहे हेही कळत नाहीये। अर्थात याच अनुषंगाने एक व्यक्ती मात्र यावर सातत्याने लढतोय, भांडतोय शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी, दिव्यांगांसाठी। अर्थात ते नाव आहे बच्चू कडू यांचं। बच्चू भाऊ, तुमचं विशेष धारीमध्ये मनापासून स्वागत आहे। बच्चू कडू कधी त्याचा भगत सिंग होईल याचा काही नेम नहीं है। तुम अगर इतना हराएंगे उसको, इतना मजबूर करेंगे तो हम छोड़ेंगे नहीं। आम्ही पहिले आम्हाला बोट दाखवणं शिकलो पाहिजे की जी नालायकी आहे ना ही सोडली पाहिजे। तू मारणं कोणाला मत, जाणं कुठल्या जाती धर्म, पण शेतकरी शेतमजूर जेव्हा मरतं ना तेव्हा माझा बाप मरतं या भावनेतून शहरापासून तर खेड्यापर्यंत सगळे उठून उभे राहिले पाहिजे। आज अन्नदाताच जर असा पाय घासून घासून मरत असेल तर काय आता अधिक पाहिजे तरी काय सरकारला। परंतु शेतकऱ्याचं सिंदूर फुसू नये याच्यासाठी 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि क्रांती दिवस आहे। त्याच दिवशी आम्ही मोदीजींच्या हाताला सगळ्या आत्महत्याग्रस्त महिला, किमान 15 ते 20 हजार महिला राख्या बांधणार आहे आणि त्यांना आव्हान देणार आहोत, नम्र विनंती करणार आहोत का कुठल्याही शेतकरी माय माऊलीचं सिंदूर पुसता कामा नाही। तो इतका वाईट बोलला आहे बबनराव, म्हणजे माझ्यापेक्षा वयानं मोठे आहे पण त्याच्या बोलण्यामुळं त्याची इज्जत द्यावं असं मला काही वाटत नाही। तर तुमच्या बहिणीला साडी मोदीची, तुमचा बाप मोदी, बापाचा अर्थ काय होतं बबनरावला माहीत नसेल। बाप कोणाचा असा हे करणं, हे जर अशा पद्धतीनं बोलत असेल तर त्याच्या थोबाडीतच मारलं पाहिजे। मी तर आवाहन करतो का जिथं भेटन त्याला एकदा तरी त्याच्या कानपटीत मारलं पाहिजे। मला भेटलं तर मी ठोकतो आणि शेतकऱ्याला भेटलं तर शेतकऱ्यांना सोडू नये, कारण असे वाचाळ वीर थंडे करणं गरजेचं आहे। जातीसाठी जसे भेटतं, एखाद्या जातीला शिवाय दिली असते तर अशी एखाद्या जातीचा बाप काढला असता तर बबनराव शिल्लक राहिला असता, पण शेतकऱ्याला जात नाही, धर्म चिटकला नाही, त्याच्यामुळं त्याचं महत्त्व कमी झालेलं आहे। आणि तुम्हाला बोलण्याची हिंमत का आली, कारण तुम्हाला म्हणा धर्म ही आपूची गोडी तुमच्याजवळ आहे, नाही तर EVM मशीन तुमच्याजवळ आहे, म्हणून ही जी मस्ती आहे ना ही मस्ती त्याच्यामुळं आलेली आहे। आता लोकांनी हे ठरवलं पाहिजे का अशा नालायकांना किंवा किमान साधं समज तरी, तर ते गुवाहाटीला जाणारा बच्चू कडू हे कॉमेंट बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो का 10 नंतर 1-2 त्या असतातच, पण मला त्याच्यात काही फार वाईट वाटत नाही, कारण मी जे गेलो होतो ते दिव्यांग मंत्रालय मला निर्माण झालं आणि देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय। अल्पसंख्याक मंत्रालय झालं संख्येच्या ताकदीवर, आदिवासी मंत्रालय झालं संख्येच्या ताकदीवर, पण दिव्यांगांची संख्या यांच्यापेक्षा अधिक जास्त होती ना। आमची मागणी 15 वर्ष अगोदर पहिल्यांदा लिहित होतो मी की दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र झालं पाहिजे, आणि ते गुवाहाटीच्या जाण्यामुळं मला भेटलं त्या बदनामीपेक्षा लाख मुलाचं आहे। हे माझ्या आयुष्यातलं मोठं क्रांतीचं पाऊल आहे, मेल्यानंतरही उरून पुरणार आहे। त्याच्यानं मी बदनाम जरी झालो असेल तरी माझ्या दिव्यांगाला एक हक्काचं मंत्रालय, एक वेगळा विभाग एका आमदारानं उभा करायला लावला, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे। त्याच्यानं आपण पाहतोय का हे बदनामी तर कोणाला सोडलं लोकांना, बदनामी तर काय एखादा निर्णय चांगला व्हायचा असेल तर त्याच्यामागं 10 वाईट गोष्टी असतातच, त्याच्यानं आम्ही त्याची काही पर्वा करत नाही। आणि आता जे शिंदे साहेबांसोबत आम्ही फक्त त्या एका कारणामुळे, दुसरा एक निर्णय चांगला झाला का काफीमुक्त कायदा झाला, म्हणजे शिंदे साहेबांना केला, जो स्पर्धा परीक्षेच्या जे काही व्हायचं ते राज्य लोकसेवा आयोगाकडे सगळ्या परीक्षा आम्ही नेण्याचा यशस्वी प्रयत्न झाला। आज त्याला मोठं यश आलं आणि त्यातलं करप्शन थांबलं। त्याच्यासाठी माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला 353, 350 गुन्हे बरेच गुन्हे दाखल त्यांनी, त्यातले 4-8 गुन्ह्यामध्ये मला 8 वर्षाची सजा। शेती करावं मी म्हटलं आणि काही म्हटलं तर तरुण शेतीकडे जाण्याची काही शक्यता फार कमी आहे। प्रचंड कष्ट आहे आणि शेती म्हटलं तर सगळंच वाटोळं आहे। म्हणजे साधी एक म्हैस जरी घरी ठेवतो म्हटलं तर त्याला लग्नाला जायची व्यवस्था नाही आहे, तो त्याला सोडून जाऊ नाही शकत। आणि मग या सगळ्या व्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप जिथपर्यंत होत नाही तेपर्यंत ते शेती काही नफ्याची होते असं मला वाटत नाही। त्यासाठी पहिला लढा उभारणंच फार गरजेचं आहे। आणि युवकांनी जर आजही आम्ही पाहतोय घाट्यातल्या शेतीमध्ये सुद्धा 49% मजुरी ही रोजगार शेतीच देतं घाट्यामध्ये। लक्षात घ्या का आंदोलन हे भव्य आम्ही असतं, पाऊस पडल्यावर जसं चित्र बदलतं का नाही, वातावरण सगळं चेंज होऊन जातं। एखाद्यावर ऊनही जास्त तपली तर त्याचे परिणाम भोगतं। आंदोलन तसंच आहे,
आंदोलन फक्त निवड सरकार आहे एवढं नाही, त्या आंदोलनामुळे जी काही चळवळ निर्माण होईल आणि डोक्यातली मळमळ निघून जाईल आणि सरकारचं धोरण तयार होईल. आखरी लोकांमधली मळमळ पण आम्हाला काळाची आहे. निवड सरकार फडणवीस साहेब आणि तितक्यापुरतं लक्ष ठेवून आपण आंदोलन करत नाही आहे. जो महाराष्ट्र ओबीसी मराठा बोलत होता तो महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर बोलला पाहिजे. तुमच्या आंदोलनाची स्टाईल सुद्धा वेगळी आहे. म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांच्या खुर्च्या पळवणे, साप त्यांच्या कार्यालयात सोडणे, शौचालय मला वाटते की तुम्ही आम्ही सप्रेम दिलं होतं. हां, गाडीवरती तुम्ही भेट घेऊन गेला होता. पहिले अधिकारी काय सोमवारी कंपल्सरी. हे सुस्त कसं तुम्हाला नेमकं? लोकांमधून लोकभावनाच आहे ना. हा कसं आहे, तुम्ही त्याच्यात करत राहिलं, जसं एखादा क्रिकेटर जेव्हा क्रिकेट खेळतं तर त्याला त्याच्यातले डाव माहीत होऊन जातं, तसं आंदोलनातलं ही जनसामान्यामध्ये राहिलं. जनसामान्य ही फार ऊर्जा स्रोत आहे. याला सगळी वेगळे, म्हणजे सामान्य लोकांसाठी वेगळा चांगला गुरु दुसरा कोणीच नाही आहे. तो त्याच्या वेदना, हा सगळ्यात त्याच्या वेदना असेल, त्याचे काही त्याच्यावरचे बोल असेल, हे सगळ्यात मोठा गुरु आहे. मारणं किती सोपं आहे, जगवणं किती कठीण आहे तेव्हा मी शिकलो आहे. मारायला काय, नवरा बायको एका रॉकेलची डब्बी घेऊन पेटवून देतं, ते क्षणात मरते. पण जे पेटवलं जातं त्या बाईला वाचवायला आयुष्य चाललं जातं. म्हणून जगवणेवाला वीर असतं, मारणेवाला वीर नसतं. राज्यमंत्री असताना माझ्यावर 2 गुन्हे दाखल आहे. देशातला पहिला मंत्री असेल या आंदोलनातले. ही जी प्रामाणिकता ठेवली ना, तर मग ते शक्य आहे. त्यानं ते प्रामाणिकता ठेवली पाहिजे. जसं देवेंद्रजीनं म्हटलं होतं कोरा कोरा, आता ते आम्हाला म्हणावं लागतं बोला बोला. तर ही होऊ नये. जाती जातीतल्या दंगल झाल्या ना, आम्हाला सरकार विरोधात शेतकरी मजुराची दंगल उभी करायची आहे. आम्हाला यांच्या टाळकळ्यात गोटे मारायचे आहे. आणि बच्चू कडू कधीही त्याचा भगतसिंग होईल याचा काही नेम नाही आहे. तुम अगर इतना हराएंगे उसको, इतना मजबूर करेंगे तो हम छोड़ेंगे नहीं उनको. आणि सचिवाचा कलेक्टरचा पगार थांबला असता तर, कलेक्टरचे पगार थांबले. अरे मजुराची मजुरी 24 घंटेच्या आत द्या असं म्हणतं सरकारनंच. मजुरी 8 महिने देत नसेल तर तो जगन कसं तो आदिवासी? ही जी काय होतं आहे, सिस्टीमच बैकली. तुम्ही एका ठिकाणी म्हणाला पण की आमदारांचे पगार वाढतात, 3-3 लाखापर्यंत पगार होत आहेत. इथं मनरेगामध्ये 200-250 करून आणि 1,500 करून काय पूर्ण कसे वाढले माहिती आहे तुम्हाला? 2015 मध्ये 150 होते, 16 मध्ये 155 झाले, 5 रुपये वाढले. 18 मध्ये 2 रुपये वाढले मजुराची मजुरी. म्हणजे 2 रुपये 3 रुपये असे वाढले. आतापर्यंत ते 310 झाले. घोर अपमान आहे ॲक्च्युली. म्हणजे कोणी याच्यात ना सभागृहात कोणी बोलत. अपंगासाठी एक लक्षवेधी दाखवा ना 70 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. बच्चू कडू शिवाय एकानं तरी लक्षवेधी मांडली काय तर विधानसभा. कारण मतं नाही आहे. एका मतदारसंघात काय 5-6 हजार मतं. मग कोण लढणार त्याच्यासाठी? मतासाठीच राजकारण. याच्यातून थोडं बाहेर राज्यकर्त्याला निघता आलं पाहिजे. ही वेळ फार महत्त्वाची आहे आणि या वेळेमध्येच आपण मला वाटते आता उठलं पाहिजे. ही जी वेळ आहे ही वेळ हातून जाऊ नये एवढंच वाटतं. आणि त्यासाठी बच्चू कडू एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या पालखीचा भोई म्हणून व्हायला तयार आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातले जर प्रश्न काय असतील तर शेतकऱ्यांच्या विविध समस्या आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत आणि सर्वसामान्यांना वेगवेगळ्या हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहेत. अर्थात महाराष्ट्रातले हे मुख्य प्रश्न आहेत आणि यावेळी मात्र या सगळ्यांचा आवाज बनणं हे विरोधी गटाचं काम आहे. मात्र विरोधी गट कुठल्या झोपेत गेलाय माहीत नाही. त्यामुळं विरोधाची स्पेसच काही कळत नाही आहे. नेमका विरोधक कोण आहे आणि सत्ताधारी कोण आहे हेही कळत नाही आहे. अर्थात याच अनुषंगानं एक व्यक्ती मात्र यावर सातत्यानं लढतोय, भांडतोय शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी, दिव्यांगांसाठी. अर्थात ते नाव आहे बच्चू कडू यांचं. बच्चू कडू यांनी गेल्या बऱ्याच काळापासून प्रहार संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आपलं आंदोलन छेडलं आहे आणि अर्थातच नुकतंच मध्यंतरीच्या काळामध्ये अमरावती इथल्या मोजरी येथे त्यांनी उपोषण केलं होतं आणि त्या अनुषंगानं त्यांच्या काही नेमक्या मागण्या आहेत आणि अर्थातच पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांची जी यात्रा आहे त्या यात्रेचं स्वरूप कसं आहे या अनुषंगानंच आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. माझ्यासोबत स्वतः बच्चू कडू साहेब आहेत. बच्चू भाऊ, तुमचं विशेष भारीमध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सगळ्यात पहिला प्रश्न माझा हा आहे की चांदूर बाजार येथे तुम्ही आंदोलन छेडलं होतं आणि त्यावेळेस मला वाटतं की आबांनी ते आंदोलन तुमचं थांबावं म्हणून प्रयत्न केले होते. त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढला होता. त्यावेळेसही तेच प्रश्न आहेत, आजही तेच प्रश्न आहेत. एवढा काळ उलटून गेला तरीसुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न काही सुटत नाही आहेत. हे कशामुळे होते असं वाटतं? राजकीय आणि सामाजिक व्यवस्था अशी आहे.
राजकीय व्यवस्था ही धर्म आणि जातीकडे नेणारी आहे आणि पैसा आणि परंपरेतलं वंश परंपरेतलं राजकारण, राजाचा पोरगा राजा होणे, जातीची व्यवस्था, धर्म समोर आणणे आणि आता तर EVM मशीन पण घोटाळे आपण पाहतो आहे. आणि काय झालं आहे का पहिले बाबासाहेबांना काय म्हटलं होतं की लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी ही या शब्दात बरंच काही लपलेलं आहे. आणि आता पक्ष कार्यालयानं कार्यकर्त्यानं पक्षाच्या हितासाठी निवडून दिलेला पक्षप्रतिनिधी झाला. तो खासदार राहिला नाही, आमदार राहिला नाही, तो पक्षाचा प्रतिनिधी म्हणून काम करतं. आणि इथंच सगळी गडबड झाली. लोकांसाठी लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आम्हाला भेटलाच नाही आणि त्याच्यामुळे हे प्रश्न तसेच राहिले. कारण मतदार हा प्रथम स्थानी असायला पाहिजे. त्या लोकशाहीच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदार हा प्रथम स्थानी आहे का, तर बिलकुल नाही. तो दुय्यम स्थानी जाऊन बसला. प्रथम स्थानी काय आलं का पक्ष आला. मला पक्षाची तिकीट भेटली का मी निवडून येतो, हा जो भ्रम तयार झालेला आहे किंवा ही व्यवस्था राजकीय लोकांनी निर्माण केली, ती 2-3 गोष्टीनं केली. एक तर प्रचंड पैशामुळे झाली, एक तर जात बटेंगे तो कटेंगे नाही तो फिर फतवा निकालेंगे, म्हणजे मुसलमानाचा फतवा आला, हिंदूचा बटेंगे कटेंगे आलं, अधिक कोणाचं काय काय झेंडे आले. आणि अशा सगळ्या व्यवस्थेवर सोपं आणि सोयीचं राजकारण काय होतं आहे. हक्काच्या लढाईला पैसे फक्त बोलून चालत नाही, निधीची तरतूद करावं लागतं, लढावं लागतं हक्काच्या लढाईमध्ये. अर्थात कामगाराच्या मजुरासाठी लढावं लागतं, पण कामगाराच्या जातीसाठी जास्त लढावं लागत नाही, फक्त बोलावं लागतं. आणि हेच राजकारणी लोकांनी हेरलं आणि ही सगळी लढाई सगळ्या पक्षानं जाती धर्मावर आणून टाकली, पैशावर आणून टाकली. आणि त्याच्यामुळं दुय्यम स्थानी हा मतदार आला, त्याला फार किंमत राहिली नाही. आपण पाहतोय का, मी विधानसभेत होता बोलत असताना मागचा एक आमदार म्हणतं हे माझे पण 2 शब्द त्याच्यात बोला. म्हटलं तुम्ही का बोलत नाही. म्हणे तिकीट भेटणार नाही. मी पक्षाच्या विरोधात इथं जर बोललो तर मला तिकीट भेटणार नाही, माझं पक्षातलं तिकीट कटन. मग त्याला मतदाराची भीती नाही आहे, पक्षाच्या तिकीटची भीती आहे. आणि ही संपल्यामुळं गरिबांचे प्रश्न तसेच राहिले. धर्माचा झेंडा हाती आला, पक्ष सत्तेत गेला. आता आमची लढाई हा जो सत्तेतून बजेटमध्ये असणारा पैसा जो श्रीमंताकडे जातो तो गरिबाकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आखरी पैसा हा सगळ्या याच्याला केंद्रबिंदू स्थानी येऊन बसलेला आहे. आणि ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्याजवळ सत्ता आहे, सत्तेवाल्याजवळ उद्योग आहे, उद्योगातून पुन्हा पैसा, सत्ता आणि काम करणाऱ्याजवळ मात्र लूट आहे. तुम्ही पहा, तुमच्या शहरामध्ये भांडे घासणारी महिला असू दे का तिकडे फॅक्टरीमध्ये घासणारा कामगार असू दे, त्याच्या लुटीतूनच यांच्या नफ्याचं गणित पक्क होते. शेतकरी खरेदी केली तरी लुटतं आणि विक्री केलं तरी लुटतं आणि मतदानातसुद्धा त्याला व्यवस्थित लुटल्या जातं. आणि या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही लढतो आहे. मला माहीत आहे 150 वर्ष स्वातंत्र्याला लागले, पंजाबच्या आंदोलनाला 13 महिने लागले 3 कायदे वापस घ्यायला आणि 750 लोकांना जाग्यावर मृत्यू आला. ही काही लहान गोष्ट नाही आहे. प्रचंड त्याच्यात समर्पित भावना होत्या. आणि या सगळ्या विचित्र अवस्थेत धर्मजातीच्या महाराष्ट्रात OBC, मराठा, हिंदू, मुसलमान या वातावरणात शेतकरी शेतमजूर असं वातावरण निर्माण करायला आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे. आणि प्रश्न का कायम आहे तर त्याचं कारण हेच आहे, मी जे सांगितलं का आम्ही राजकारणी लोकांनी त्याला झेंड्याचा रंग दिला. कोणी निळा झाला, कोणी भगवा झाला, कोणी हिरवा झाला. म्हणजे आता शेतकरी राहिला कुठं हा प्रश्न आहे. कारण शेतकरी राष्ट्रवादीचा झाला, काँग्रेसचा झाला, भाजपचा झाला, प्रहारचा झाला. मग उरला तर तो कोणी OBC झाला, कोणी माळी झाला, कोणी SC झाला. आम्हाला शेतकरी मजूर म्हणून ठेवलंच नाही. ते म्हणा ना, इळा पिळा जाऊ दे आणि बडीचं राज्य येऊ दे. तर इथं बडीच खतम करून टाकला. राज्य याचा प्रश्नच नाही आहे. म्हणजे प्रश्न आता फारची दूरची गोष्ट आहे. मी शेतकरी म्हणून तरी आहे का जिवंत, ही तपासण्याची वेळ आहे. आणि त्याच्यानं याला थोडी बगल बसतं. तुम्ही सत्तेत असले तर शेतकऱ्याचा विसर पडतं, सत्तेच नसलं तर मग शेतकरी आठवतं. अशी एक व्यवस्था राजकीय लोकांची झाली. आणि आम्ही वेळेवर, तुम्हाला माहीत आहे निवडणुकीसाठी काही 5 वर्ष काम करायची गरज नाही. वेळेवर 5 दिवसाचा गेम आहे तो, 5 दिवसात पुरा गेम पलटून जातं. धर्म आणि जातीच्या नावावर किंवा पैशाच्या ताकदीवर हे सगळं होत राहतं. अर्थात प्रहार जनशक्तीसारखा जो पक्ष आहे ज्याच्यातून तुम्ही आणि मागच्या वेळेस तुमचे आधुनिक सहकारी निवडून आले होते,
अर्थात नेमकं हे जे गणित आहे ज्यावेळेस संख्या जी आपली कमी असते त्यावेळेस कशा पद्धतीनं सत्ताधाऱ्यांच्या सोबत किंवा विरोधाच्या सोबत कशा पद्धतीनं आपल्याला जुळवून घेता येतं हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. मात्र मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता जे तुम्ही आंदोलन छेडलेलं आहे तर यातल्या प्रमुख मागण्या काय आहेत? आपण जर वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी लिहिल्यात आणि फार वेगळ्या पद्धतीचा युनिक अशा पद्धतीचा तो एक आपण म्हणूयात की त्याच्यामध्ये मागण्या आहेत. त्या फार कष्टकऱ्यांच्याच आहे. हो म्हणजे जर आपण मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, आता समुद्रातली मच्छी मारणारा खरा गरीब मच्छीमार राहिला कुठं? तो बोटीनं येतं आणि पर्स पार्सल पद्धतीनं एकत्रित म्हणजे लाईट टाकून रात्रीचे ते सगळ्या म्हणजे हे सगळे धंदे व्यवसाय आहे ना हे सगळे श्रीमंताच्या घरात गेले आणि यांच्या अंदरचे पार्टनर आमदार झाले. त्याच्यामध्ये तुम्ही एक मुद्दे लिहिलेले आहेत ते मला आवर्जून सांगावेसे वाटतात. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की FRP 15 दिवसात नाही दिला तर व्याजासहित वसुली होईल आणि त्याच्यामध्ये जसा की कायदाच आहे FRPच्या संदर्भामध्ये तर त्याच्यावरती लक्ष वेधणारा हा तुमचा पहिल्यांदाच मला असं वाटतं की तो कार्यक्रम आहे. दुसरा म्हणजे MSP वर सुद्धा तुम्ही बोललाय की 20% अनुदान दिलं गेलं पाहिजे. बेरोजगारांसाठी तरतूद आहे. शेतकऱ्यांचं आर्थिक महामंडळ निर्माण झालं पाहिजे. शेतमजूर असतील, मच्छीमारांचे प्रश्न असतील, दिव्यांग असतील किंवा विधवा महिला जो पहिल्यापासून तुमच्या एक अजेंड्याचा भाग राहिलेला आहे. मला थोडं त्या मागण्या ज्या आहेत त्या परत एकदा जर तुम्ही सांगितलं आपल्या प्रेक्षकांना की त्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि त्या का पूर्तता त्या सरकारने केली पाहिजे. एकतर दिव्यांगांना 6,000 रुपये आपण मानधन मागितलं कारण 1,500 रुपये भेटतं त्यातलं 1,300 राज्य सरकार देतं आणि 200 केंद्र सरकार देतं. ते 3 वर्षापासून 200 आलेच नाही, 1,300च वाटणं सुरू आहे. देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये 3,000 ते 4,000 रुपये मानधन आहे. महाराष्ट्र सगळ्यात गरीब राज्य असल्यामुळे इथं फक्त 1,500 देतं आणि त्या 1,500 रुपयात फडणवीस साहेबांना आम्ही विचारतोय का ते कसं भागतं ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्यांना कसं जगावं? त्या वाढत्या महागाईमध्ये त्याला अंत्योदयचं कार्ड नाही, स्वस्त धान्य दुकान किराणा भेटत नाही. ते एक मागणी आहे. तुमचं ज्या 5 लाख जागा आता अधिक रिक्त आहे त्या तातडीनं भरल्या पाहिजे. तुम्ही लहान जागा कमी संख्येच्या जागाची जाहिरात काढता पण मोठ्या संख्येची का काढत नाही? आजही 10 ते 15 लाख पोरं खाली पुण्यात आहे. त्यांचं भविष्य अंधारात आहे ना. त्यांचे अंतिम जे हे आहे त्याचा मार्ग आहे तो नोकरी आहे. मजुराचा असेल, शेतकऱ्याचा असेल, कुठल्याही जातीचा असू द्या, त्याला आईवडिलाचं स्वप्न आहे पोट्ट नोकरीवर लागन, पोरगं नोकरीवर लागलं म्हणजे जमान भाव. ते तुम्ही करत नाही, त्याचं नियोजन नाही आहे. म्हणजे 5 लाख जागा तुमच्याकडे रिक्त आहे. मग या वर्षात किती निघन, पुढच्या वर्षात किती निघन, म्हणजे त्या पोराला काही कार्यक्रम आखला तर पाहिजे ना. साधे गणित आहे, बगर पैशाचे गणित आहे, ते करत नाही आहे. मग ते मागणी आम्ही टाकली. एक तर त्याला बेरोजगार भत्ता द्या. तुमचे कोण जर नोकरी देत नसेल, देता येत नसेल, पण जगण्या एवढं त्याला कुठेतरी व्यवस्था झाली पाहिजे. हाताले काम द्या. काम देणं होत नसेल तर बेरोजगार भत्ता द्या. ह्या सगळ्या पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHSमध्ये झाले पाहिजे. आता काय होतं आहे, उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याची ताकद कोणाच्या बापाकडे शिल्लक राहिली नाही. पहिली वस्तुस्थिती अशी आहे का एक उदाहरण मी सांगतो का सोयाबीनच्या भावाची शिफारस राज्य सरकारनं केली 7,000 रुपये 15% नफ्या धरून. 15% नफ्या धरून 7,000 भेटले पाहिजे असं राज्य सरकार म्हणतं. केंद्रानं जाहीर केले 5,000 आणि प्रत्यक्षात सोयाबीन विकावं लागली 3,500. म्हणजे 3,000 घाटा आपण पाहतो. 3 ते 4 घाटा एका क्विंटलमध्ये आला. एका एकरामध्ये ते किमान 1 लाखावर गेला. हे सगळं लुटीचं तंत्र चालू आहे. त्याच्यानं कर्जमाफीचा मुद्दा समोर येतं. आणि ह्या उत्पादन खर्च तुम्हाला कमी करण्याची ताकद MRHSमध्ये आहे. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं, ऊसाची मजुरी लागेल किंवा पराठीला जे मजूर लागेल, गावातला मजूर गावात राहील, शहरं फुगणं बंद होईल, गावातल्या लोकांना मजुरी भेटेल, त्याला बोनसही द्यावं आणि कामावर त्याला खरं तर योजना आखाव्या. अशा पद्धतीनं ते आपण मागणी केली. कर्जमाफीची मागणी आहे. तुमची मच्छीमारांची आहे. मेंढपाळांना तर चाराले जागाच नाही आहे. कारण मेंढपाळ जे आहे ते मेंढपाळ जोड जमीन नसतं म्हणून ते मेंढ्या घेतात आणि मेंढ्याला कुठं चारावं या पावसाळ्यात. आता तो फिरत असते. अशा वेळेस कोणी लोक शेतात काही घुसू देत नाही. मग त्याची व्यवस्था झाली पाहिजे. असे अत्यंत गरीब आणि अतिशय दुर्लक्षित आता मजूर आहे. गावातल्या शेतकऱ्याला जर साप चावला तर पैसे भेटतं पण गावातल्या मजुराला साप चावला तर पैसे भेटत नाही. ही का विषमता आहे? आमची लढाई जातीभेदापेक्षा अर्थभेदाची आहे. अर्थभेद हा माणसाला मारता आहे आणि तो जातीच्या नावावर दाबल्या जातं. माझं म्हणणं आहे का हा जो अर्थभेद आहे का गरिबाचं शिक्षण वेगळं आणि श्रीमंताचं शिक्षण वेगळं, गरिबाचा उपचार वेगळा, श्रीमंताचा उपचार वेगळा. गरिबासाठी श्रमोदय आली, श्रीमंतासाठी श्रमोदय आली श्रमोदय करण्यासाठी म्हणजे श्रमोदय असणाऱ्या लोकांसाठी.
पण गरिबाचा खडतर रस्ता अजूनही पानंद रस्ता शेतीतला तसाच आहे. ही जी विषमता देशामध्ये वाढत चालली आहे ही पुन्हा पुंजपती करण्याच्या व्यवस्थेत आहे का. ह्या शेती विकला पाहिजे आणि गरिबाचे दवाखाने सार्वजनिक ते बंद झाले पाहिजे, त्याच्यावर अदानी अंबानीचा धंदा सुरू झाला पाहिजे, अशी एक व्यवस्था जाणीवपूर्वक हे षडयंत्र या देशामध्ये चालू आहे. आणि त्याला रोखण्यासाठी त्या ज्या मागण्या आम्ही केल्या आहे त्या बेरोजगार युवकापासून तर तिकडे मच्छीमार दूध तर तुम्ही सांगा, रासायनिक खतं युरियाचं खत आपण पकडलं पोतं, ते पोतं 448 रुपयाचं भेटतं आणि केंद्र सरकार त्याला सबसिडी 1700 रुपये देतं. एका पोतं मार्केटला 448 आणि सबसिडी 1700 आणि पोते काढणार 100 आणि देणार 1000चे. मग हे तुम्ही कारखान्याला सबसिडी देता तर शेतकऱ्याला द्या, तो जो टाकतं, पण कारखान्याला का देता. आणि कारखान्यातून खत निघते त्याला तुम्ही सबसिडी देता, मग शेणखताला का देत नाही. मात्र तर सारख्याच आहे, घटक तर सारखेच आहे. आमच्या शेणखतात जे पॉवर आहे ते रासायनिक खतात आहे, उलट चांगलं आहे, ऑर्गॅनिक म्हणजे पूर्ण नॅचरल आहे. आणि ते नेपाळमध्ये त्याला सबसिडी आहे, इथं का देत नाही. आखरी कारखानदारी म्हणजे कंपनीतला माल त्याला महत्त्व आहे, पण शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही. आणि अशा सगळ्या व्यवस्थेतून त्या मागणी आपण इथं मांडलेलं आहे. जसं ऊसाचं तुम्ही म्हणताय, कांद्याचं आहे, तर कांद्याचं तर एवढे हाल आहे का देशामध्ये मी सांगतोय आपण फळं भाजीपाला निर्यात जरी करू शकतोय, म्हणजे आपल्याला मागणी खूप आहे देशामध्ये. आपण त्याच्यासाठी प्रोत्साहन जर केलं तर आम्ही आपलं निर्यात शुल्कामध्ये किमान 10-10, 20-20 लाख कोटी करोड आपल्याला भेटू शकतं. पण ती ताकद जर त्या शेतकऱ्याला दिलं तर देशातलाही माणूस चांगला राहतं आणि विदेशात जगातसुद्धा आपण ते पुरू शकतं. एवढी ताकद शेतकऱ्यामध्ये आहे, हे करतच नाही आहे. आणि म्हणून थोडासा जर भाव आला तर निर्यात बंदी होते किंवा अत्यावश्यक सेवा कायद्याच्या नावाखाली वाढलेले भाव भेटू द्यायचे नाही आणि कमी झालं तर हस्तक्षेप करायचा नाही. ते महात्मा फुले म्हणायचं ना, कलम कसाई, कलम लिखने वाले कसे कैसे होते, तो ते आत्ता समजलं आम्हाला का लिहिण्यानं सुद्धा लोक जास्त कापल्या जातं, जे तलवारीनं कापल्या जात नाही. आणि लिहून एक वाक्य जर लिहिलं कांद्याची निर्यात बंदी तर लाखो शेतकरी मेला ना. भाव आता असं आहे की 1.5 हमी भाव हे जे स्वामीनाथन आयोगाची शिफारस हे आपण पहिल्यापासून ऐकत आलेलं आहे. आणि मी लहान असल्यापासूनच अगदी काँग्रेस असेल, भाजप असेल, प्रत्येकाच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेत आलो की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार 1.5 हमी भाव तुम्हाला दिला जाईल, पण ते कधीही पूर्ण होताना दिसत नाही. आता महायुती सरकारमध्ये सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि अजितदादा आता असं म्हणाले की तसं काय होणार नाही, किंवा कर्जमाफीचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती ते म्हणाले की नाही, सगळ्यांनी त्यांचं जे कर्ज आहे ते भरलं पाहिजे. माणिकराव कोकाटे जे आहेत त्यांनी तसंच म्हटलेलं आहे. हे असं का होतं आणि याच्याकडे तुम्ही कसं बघता. खरं तर आंदोलनाच्या अगोदर हे लोक असे बोलत होते, पण अजितदादांना जेव्हा कार्यकर्त्यांना पुण्याला घेरलं तेव्हा त्यांची भाषा बदलली. हे काय आमच्या आंदोलनातलं सगळ्यात मोठं यश आहे. अजितदादा असं म्हणायचं की कोण म्हटलं मला माहीत नाही आणि ते काही मी म्हटलं नाही, पण अजितदादा त्यानंतरचा जो बाईट आहे तो जर पाहिला का होय आम्ही आता समिती नेमू आणि समिती नेमल्यानंतर अहवाल आला का आम्ही कर्जमाफी करू. आमचा आंदोलनाचा उद्देशच तो होता. आम्हाला हे दाखवायचं होतं का लोक धर्मजातीसाठी जिवंत आहे, बच्चू कडू शेतकरी मजुरासाठी जिवंत आहे. हा एक उद्देश आमचा सफल झालेला आहे. दुसरं आमचं असं म्हणणं आहे का लोक जसे धर्मजातीसाठी पेटतात तसं शेतकरीसाठी एकत्र होऊ शकत नाही, मजूर म्हणून एकत्र होऊ शकत नाही. म्हणून आमच्या आंदोलनानं त्याची एक पाऊलवाट तयार केली. ते आता धावण कधी काय कधी ते मला नाही सांगता येत, परंतु आम्ही एक पाऊलवाट निर्माण केली का तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, पक्षाचे असू द्या, पण शेतकरी मजूर कष्टकरी समाज म्हणून आम्ही एकत्र झालो पाहिजे. आणि त्याच्यासाठी आता पर्याय नाही आहे, कारण आमची शेती विकाची व्यवस्था हे निर्माण करत आहे. तर तो एक आंदोलनातला सगळ्यात मोठा यश आम्हाला आहे. देवेंद्र फडणवीस न बोलणारा बोलायला लागला, योग्य वेळी आम्ही माफ करू. म्हणजे ही जी आंदोलनाची खरी तर ताकद आहे ते आता दिसायला लागलेली आहे. आणि जेथपर्यंत ते कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत काही आम्ही थांबणार नाही. आता एका बाजूला आपल्याला असं दिसतंय की शेतकरी विपन्न अवस्थेत आहे आणि आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणीची जी योजना होती त्याच्यावरून महायुतीनं बराच प्रचार प्रसार केला. पण आता आपण बघितलं तर बऱ्याच ज्या बहिणी आहेत त्यांचं नाव हे वगळण्यात आलेलं आहे. त्यांची जी 1500 रुपये मिळत आहेत का नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा घट करण्यात येते बऱ्याच ठिकाणी. तर एका बाजूला अशी गोष्ट आहे आणि त्याच वेळेस एक मस्तवालपणा सरकारमधल्या काही लोकांकडे येतो. बबनराव लोणीकर यांचं ते स्टेटमेंट आहे की ते शेतकऱ्यांना उद्देशून असं म्हणाले आहेत की तुम्ही घातलेले जे बूट आहे, तुम्ही घातलेले जे कपडे आहेत ते आमचे आहेत, तुम्हाला मिळणारे पेन्शन हे आमचं आहे. हा जो एक मस्तवालपणा आहे शेतकऱ्यांच्या विरोधात बोलण्याचा, तर तो नेमका येतो कुठून
याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? आणि तो इतका वाईट बोलला आहे बबनराव, म्हणजे माझ्यापेक्षा वयानं मोठा आहे, पण त्याच्या बोलण्यामुळं त्याची इज्जत द्यावं असं मला काही वाटत नाही. तर तुमच्या बहिणीला साडी मोदीची, तुमचा बाप मोदी. बापाचा अर्थ काय होतं बबनरावला माहीत नसेल. बाप कोणाचा असा हे करणं, हे जर अशा पद्धतीनं बोलत असेल तर त्याच्या थोबाडीतच मारलं पाहिजे. मी तर आवाहन करतो का जिथं भेटन त्याला एकदा तरी त्याच्या कानपटीत मारलं पाहिजे. मला भेटलं तर मी ठोकतो आणि शेतकऱ्याला भेटलं तर शेतकऱ्यांना सोडू नये, कारण असे वाचाळ वीर थंडे करणं गरजेचं आहे. जातीसाठी जसे भेटतं, एखाद्या जातीला शिवाय दिली असती तर अशी, एखाद्या जातीचा बाप काढला असता तर बबनराव शिल्लक राहिला असता. पण शेतकऱ्याला जात नाही, धर्म चिटकला नाही, त्याच्यामुळं त्याचं महत्त्व कमी झालेलं आहे. आणि तुम्हाला बोलण्याची हिंमत का आली? कारण तुम्हाला म्हणा धर्म ही आपूची गोडी तुमच्याजवळ आहे, नाही तर EVM मशीन तुमच्याजवळ आहे. म्हणून ही जी मस्ती आहे ना, ही मस्ती त्याच्यामुळं आलेली आहे. आता लोकांनी हे ठरवलं पाहिजे का अशा नालायकांना किंवा किमान साधं समज तरी. बबनरावला माफी मागितली, पण कशी मागितली? तुम्हाचं मन दुखलं असेल तर, म्हणजे त्या माफी मागायची पद्धत बघा. आणि बोलायला काही तयार नाही. फडणवीस साहेब असेल किंवा अधिक कोणी असेल त्यांनी सांगायला पाहिजे हे चांगलं नाही आहे. अरे शेतकऱ्याचे मतं घेऊन निवडून आले आहे तुम्ही आणि त्याचा बाप काढताय तुम्ही. ही नालायकीच आहे सगळी. काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं काहीचं वक्तव्य केलं होतं. नंतर त्यांनी माफीही मागितली, मात्र माफी मागून जो त्यांचं जे वक्तव्य आहे ते काही बदलत नाही. तर त्याच्याबद्दल काय वाटतं? हे हिंमत का होतं? मी तेच म्हणतोय का हिंमत. तुम्ही सांगा मतदानाचं भीती राहिली असती तर कोणी बोललं असतं? तुम्ही एक सांगा, तिरंग्या बाबतीत इथं दंगल होतं, पेटतंय भारत, पण निळा हिरवा फाळू दे बरं, नाही पेटत. तिथे दंगल व्हायला तयार आहे. कारण इथे ज्या भावना आहे ना, त्या भावना त्या जाती धर्मापुरत्या मर्यादित आणि त्याला खूप त्याच्या संवेदनहीन झालेले लोक आहे. आणि याचं उत्तरही लोक आहे. लोक आज माणिकराव वारंवार अशा चुका का करतं, का बोलतं, याचं कारणही लोक आहे. जनसामान्यांच्या भावना, ज्या संवेदना उमटायला पाहिजे होत्या त्यांच्या विरोधात, त्या उमटत नाही. त्या ज्या दिवशी दिसायला लागन त्या दिवशी मला वाटतं हे बोलणं आपोआपच बंद होईल. आता ह्याच मुद्द्याला धरून मला प्रश्न विचारायचा की जात असेल, धर्म असेल, या मुद्द्यावरती शेतकरी हा एकवटतो, मात्र शेतकरी म्हणून कधीही एकवटत नाही. ही जी मूळ समस्या किंवा वेदना शेतकरी चळवळीची राहिलेली आहे. अर्थात शेतकऱ्यांनी जे जीवन संपवलं याच्याबद्दल राकेश टिकैत यांनी वक्तव्य केलं की पंजाब हरियाणातला जो शेतकरी आहे तो शेतकरी हा दिल्लीच्या सीमेवरती जाऊन लढतो. मला तुम्हाला हे विचारायचं की पंजाब आणि हरियाणाचे जे शेतकरीच आहेत त्या शेतकऱ्यांकडून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय शिकलं पाहिजे? त्यांचं एकीकरण. तुम्ही सांगा 1 वर्ष 13 महिने इथं 1 वर्ष 1 दिवस बसायला तयार नसतं आणि ते 13 महिने बसले एका ठिकाणी. हे काही लहान गोष्ट नाही आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यातही मला नाही वाटत 1 वर्ष एकाच ठिकाणी कोणी बसलं असं. म्हणजे त्यांच्याकडून ही चिकाटी, हे जिद्दीपणा आणि हा जो बाणा आहे ना, हा लोक जाती धर्मासाठी एवढे चिकाटून बसत नसेल, तेवढं शेतकरी म्हणून बसले त्याला सलामच आहे. त्यांना मानाचा मुद्रा हे शिकणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही वर्ष शेतीत काम करताय, रात्रंदिवस करता, आयुष्य चाललं जातं तुमचं, पण 1 दिवस ते बसल्यानं, 1 वर्ष बसल्यानं येणारे 3 कायदे थांबवण्याची ताकद, म्हणजे पहिल्यांदा भाजपाचं सरकार झुकवण्याची ताकद शेतकऱ्यांना, पंजाबच्या शेतकऱ्यांना दाखवलं. ते खरं तर शिकलो पाहिजे. ते जेव्हा भारतात सगळ्या इकडे होईल तेव्हा खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांचं राज्य आलं असं समजेल. ते कुठल्याही पक्षाचं असू दे, पण ते शेतकरी आणि मजुराच्या बाबतीत काही निर्णय घेताना 10 डाव विचार केल्याशिवाय राहील. बोलणं तर सोडा, पण नतमस्तक व्हावं लागेल. हे खरं तर शिकणं फार गरजेचं आहे. तुमचं आंदोलन सुरू होतं त्याच वेळेस एका शेतकऱ्यानं त्यांचं जीवनयात्रा संपवली आणि मला वाटतं त्यांचं नाव राम होतं. राम ठाकरे होतं. तर आता हे जे राम आहे हा एक शेतकरी आहे आणि ज्या प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन भारतीय जनता पार्टी त्यांचं राजकारण करत आहे. तर या सगळ्या कॉन्ट्राडिक्शनकडे कसं बघायचं, तुम्ही काय सांगाल? तेच मी तेव्हा म्हटलं होतं का तुम्ही प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधून कदाचित पुण्य कमावलं असेल, पण प्रभू राम ठाकरेच्या नावानं जे आत्महत्या केली राम ठाकरेनं, त्याचं पाप फेडणार कसं ते भाजपनं सांगावं मला. म्हणजे मंदिरातून भेटलेलं पुण्य तुम्हाला वाटत असेल तर राम ठाकरेच्या आत्महत्यातून आलेलं पाप तुमच्या नशिबी फेडणार कसं? आखरी
तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राज्य चालवण्याचा प्रयत्न करता, पण छत्रपतीचा एक तरी विचार तुमच्या त्या एखाद्या सरकारच्या धोरणामध्ये कुठंच दिसत नाही. आणि त्याच्यामुळं हे सिद्ध झालेलं आहे का मंदिर बांधू शकतो आम्ही, पण जीव वाचवण्यासाठी सरकार असमर्थ ठरलेलं आहे. हे सगळ्यात मोठं अपयश भाजपचं आहे. आणि हे अपयश खरं तर सामान्य माणसानं समजून घेतलं पाहिजे का मंदिरातून राजकारण उभं राहिलं, सत्ता हाती आली, पण राम ठाकरेचा जीव वाचू शकलं नाही. हे ह्याच्यात सगळ्यात मोठं दुःख आणि ह्या वेदना आहे. ही फार गंभीर गोष्ट आहे. तुम्हाला माहीत आहे का, आम्ही पंजाबराव देशमुखांच्या गावापासून चिंचलगाव या गावात आम्ही आमची यात्रा संपवत आहे. तिथं शेवट करतो आहे. दुसरा टप्पा नंतर करू. परंतु त्या गावात पहिली आत्महत्या झाली 1986च्या दरम्यानची. आणि त्यांनी ती पहिली आत्महत्या तर इंग्रज काळापासून आत्महत्या सुरू होत्या, साहेबराव करपेची. पण त्यांनी तेव्हा लिहून ठेवलं होतं, ते पहिली सुरुवात झाली. आणि एका घरच्या 5 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. म्हणजे त्यांनी 20 तेव्हा त्यावेळेस केळी लावली होती 86मध्ये. तेव्हा तो विचारही नव्हता केळीचा विदर्भात. आणि ते नुकसान भरपाईचे पैसे भेटले नाही आणि 5ही लोकांनी त्या म्हणते भजेमध्ये विष टाकून सगळे मरण पावले होते. दाडव्याला जर खाले पैसे नाही म्हणून ब्लेड मारलं पोटावरून आत्महत्या केल्या. एकाच फांदीवर झाडावर पाप लेखायची आत्महत्या झालेली आहे. एवढी चिथारक अतिशय वाईट. जेवढे दंगलीत लोक मेले नाही, स्वातंत्र्याच्या लढ्यात जेवढे मेले नसन त्याच्यापेक्षा जास्त धोरणामुळे 3.5 लाख या 6 महिन्यात 1200 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. पण फारच म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर त्याचे जे परिणाम दिसायला पाहिजे लोकांमध्ये, मी तर सरकारले तर नंतर बोलन, पण गावात तरी निषेध आहे का हो? मी सागर नावाच्या पोरानं आत्महत्या केली परभणीच्या, आणि त्याच्या आत्महत्यानंतर त्याच्या पत्नीनं आत्महत्या केली. तिला 7 महिन्याचा गर्भ होता. नवरा बायकोनं आत्महत्या केली. मी त्या गावात भेटायला गेलो तर त्या गावामध्ये मी सहज विचारलं, म्हटलं तुम्ही एखादं निषेधाचं बॅनर तर लावायला पाहिजे होतं, किमान एक दिवस गाव तर बंद करायला पाहिजे होतं का नाही? का तुम्हाला असं वाटत नाही? आणि तीच जर आत्महत्या एखाद्या जाती धर्मातून झाली असती तर मग तर गाव पेटले असते ना तुमचे. ही आम्ही बदमाश आहोत. आम्ही पहिले आम्हाला बोट दाखवणं शिकलो पाहिजे. ही जी नालायकी आहे ना, ही सोडली पाहिजे. तू मारणं कोणाला मत, जाणं कुठल्या जाती धर्मात, पण शेतकरी शेतमजूर जेव्हा मरतं ना तेव्हा माझा बाप मरतं या भावनेतून शहरापासून तर खेड्यापर्यंत सगळे उठून उभे राहिले पाहिजे. आज अन्नदाताच जर असा पाय घासून मरत असेल तर काय आता अधिक पाहिजे तरी काय सरकारला? म्हणजे तुम्ही शक्तीपीठ त्याच्या छातीवर पाय ठेवून सुरू करताय, लाज नाही वाटत का? शक्तीपीठापेक्षा आम्ही जे पीठ देतोय सामान्य शेतकरी जगण्यासाठी त्याचं महत्त्व नाही वाटत. 80,000 कोटीची तरतूद होतं, 20,000 कोटीची तरतूद होते, 80,000 कोटीला तुम्ही त्याची मान्यता देताय आणि शेतकऱ्यांच्या जमिनीतून तो मार्ग काढताय. कोणी मागणी न करता त्याला तुम्ही देतायत. काय आहे काय त्याच्या मागचा तुमचा उद्देश? कारण तुम्हाला पैसा भेटणार आहे त्याच्यातून, तुम्हाला लोकहितापेक्षा त्याच्यातून येणारं कमिशन तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ज्याच्या शेतीतून ते मार्ग जातं ना त्याचे पैसे पहिलेच तुम्ही जमीन विकून घेतलेले आहे, तिथे लुटला आहे त्या शेतकऱ्याला. तुमचे खिसे भरासाठी ही सगळी अवस्था आहे. आजही बजेटमधल्या 3.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 3 लाख कोटी पगारासाठी गेले. अर्धाधिक बजेट आमचं पगारामध्ये जातं. अर्ध्या बजेटमध्ये 70,000 कोटीच फक्त डायरेक्ट शेतकरी किंवा मजुराच्या खिशात जातं. 3 लाख कोटीचं टेंडर होतं म्हणजे विषय संपला. पण हा अर्थभेद आहे. आम्ही म्हणतोय का गावातल्या लोकांना शहरातल्या लोकांना 2 लाखाचं घर देतं, 2.5 लाखाचं, आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं का? शहरातल्या लोकांना 120 लिटरचं पाणी देतात पर परिवार, गावातल्या लोकांना 40 लिटर का? हा भेद नाही आहे. याच्यासाठी कोणी लढाचं नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला संताप येत नाही, पक्ष चांगलं वाटतं. तुमचं असं म्हणणं आहे का माझा पक्ष सत्तेत आहे ना तर कोणी बोलू नका, बाप मेला तरी बेहत्तर, नेता जिवंत राहायला पाहिजे. ही जी मानसिकता आहे ना ह्याच्यासाठी आंदोलन आहे. आम्ही लढतोय फक्त सरकारच्या विरोधात नाही, या लोकांच्या मानसिकतेच्या विरोधात लढायचं आहे. का एवढ्या सगळ्या आत्महत्या झाल्यानंतर दंगल का नाही झाली हो?
जाती जातीतल्या दंगल झाल्या ना, आम्हाला सरकार विरोधात शेतकरी मजुराची दंगल उभी करायची आहे. आम्हाला यांच्या टाळकळ्यात गोटे मारायचे आहे. आणि बच्चू कडू कधीही त्याचा भगतसिंग होईल याचा काही नेम नहीं है. तुम अगर इतना हराएंगे उसको, इतना मजबूर करेंगे तो हम छोड़ेंगे नहीं उनको. तर हा मुद्दा आहेच आहे, पण तुम्ही जो अर्थभेदाचा मुद्दा फार सूक्ष्मपणे मांडला. आता जर शेतकरी असतील तर त्यांची एक अशी अवस्था आहे, म्हणजे सगळेच कार्यकर्ते सुद्धा असतील तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची जी एक सवय झालेली आहे. तर ते लाडक्या बहिणीची योजना आहे की थेट खात्यामध्ये पैसे टाकले आणि त्याच्यानंतर मग त्याचं आता आपण मतामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ही जे एक शेतकऱ्यांची आंदोलन किंवा चळवळ आपण म्हणतो एका बाजूला, तर तशा पद्धतीचं आंदोलनातून डायरेक्टली आपल्याला काय फायदा होतो, हे फायदा तोट्याचं जे गणित आहे शेतकऱ्यांच्यामध्ये बसलेलं, हे कसं सोडवायचं आणि अशा पद्धतीची जी चळवळ आहे, ज्या चळवळीमध्ये जी भांडवलवादाच्या विरोधातली चळवळ आहे ती कशी टिकवून ठेवायची? नाही, खरं तर काय होतं आहे का कर्जमाफी हा काही आपला मुद्दा नाही आहे. हमीभावाचाच मुद्दा आहे. आणि हमीभावाचा कायदा झाला पाहिजे आणि हमीभावाच्या खाली कुठलंही धान्य खरेदी केलं नाही पाहिजे, काही होते. आणि स्वामीनाथन काय म्हणतं, 50% नफा धरून भाव काढला पाहिजे. स्वामीनाथनने एक गोष्ट फार चांगलं म्हटलं आहे का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्त्वाचं आहे. मला पहिले एक बंडीभर कापूस व्हायचा किंवा एक बंडी ऊस व्हायचा, तो आता एक ट्रॉलीभर होतं, पण पैसे बंडी एवढेच भेटत असतात. तर त्याला ट्रॉली भरले काही किंमत नाही आहे. स्वामीनाथननी खूप व्यवस्थित मांडलं. ते गेले, पण त्यांनी खरा शेतकऱ्याचा अभ्यास केला. काँग्रेसच्या काळात हा आयोग स्थापन झाला आणि काँग्रेसनं त्याला कधीच मंजुरात दिली नाही, ते पण नालायकच निघाले. तर त्यावर आपण एकत्रित होणं गरजेचं आहे आणि आपण हक्काचेच पैसे मागितले पाहिजे. माझं म्हणणं आहे का आमची लूट थांबवली पाहिजे. आमची जे लूट होतं ते लूट जर थांबवली आणि हे जर होत नसेल तुमच्याकडून, तर मी जे म्हणतोय का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमध्ये करा. म्हणजे मजुरीचा पैसा शेतकरी हा मजुरासाठी मजुराच्या खिशात टाका, म्हणजे शेतीवर जो काम करून तो. हे जर झालं तर भाव जर कमी झाला तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन एखादी गारपीट जरी झाली तर माझं नुकसानही कमी होईल. मग यावर तरी सरकारनं ओढलं पाहिजे. हे 2-3 मुद्दे घेऊन कायमचं आपल्याला लढावं लागणार आहे. तुम्ही म्हणता का हा लढा कसा उभारला जाईल, प्रश्नच आहे, म्हणजे कठीणच आहे. हे काही एवढं सोपं थोडं आहे. मी मस्जिदवरचे भोंगे काढा, एवढं सोपं थोडं आहे ते. ते भावनात्मक आहे. ते कधी त्याच्यावर होऊ शकतं, सत्ता येऊ शकतं, त्या एका शब्दावर सत्ता येऊ शकतं. पण इथं तर मारावंच लागणार आहे. प्रचंड तुम्हाला त्याग, समर्पित भावना, वेळ आली तर बलिदानाची भाषा करावं लागेल. तेव्हा कुठे ही लढाई आपण यशस्वी करू. आणि मला असा आत्मविश्वास आहे तर आम्ही सगळे मिळून त्या लढाईला यश प्राप्त करून देऊ. बरोबर. एक शेतकऱ्यांची म्हणजे ही वेदना आहे खरं तर. बऱ्याच काळापासून शरद जोशी असतील किंवा इतर अनेक शेतकरी नेत्यांनी त्यांचं जीवन खर्ची घातलं. मात्र आता असं दिसतंय आपल्याला, गेल्या 70 वर्षाचा कालखंड जरी बघितला आपण, काँग्रेस असेल, भाजप असेल, तरी शेतकरी सेंट्रिक पॉलिटिक्स हे कधीच उभं राहिलं नाही. तुम्ही जो मुद्दा सांगितला जात धर्माच्या अनुषंगानं, मला असं विचारायचं तुम्हाला की हे शेतकरी सेंट्रिक पॉलिटिक्स येण्यासाठी काय करायला हवं? आणि दुसरा मुद्दा असा आहे, जे तुम्ही आत्ता उल्लेख केला त्याचा, की जर आपण असं बघतो की येणाऱ्या काळामध्ये हा मुद्द्याचं पहिलं उत्तर द्या, शेतकरी सेंट्रिक पॉलिटिक्स हे कधी येऊ शकतं? खरं तर आता कसं आहे, मी काय म्हटलं आहे का लोकांच्या मनात काय आहे, शेतकरी आहे का, मजूर आहे का, नाही. त्याच्या मनात पक्ष आहे, धर्म आहे, जात आहे. हे काळासाठी जसं आपण पाहतो का त्याचं अज्ञान पण घालणं फार महत्त्वाचं आहे. आणि लोकांना हे समजून सांगितलं पाहिजे का लाख आंदोलनापेक्षा एक मतदान फार महत्त्वाचं आहे. ते लाख आंदोलनाची ताकद निर्माण करतं. जसं तुकडोजी महाराज म्हणत होते की मी जिथं उपोषणात बसलो होतो मोजरीला, त्या तुकडोजी महाराजनं ग्रामगीता शेतकऱ्याला समर्पित केली आणि त्या ग्रामगीतेवर पहिला शेतकऱ्याचा फोटो आहे. त्यांनी एक अभंग म्हटला आहे का सोन्या चांदीचा देव तेले चोराचा भेव, लाकडाचा देव तेले अग्नीचं भेव, भेव म्हणजे भीती, आणि राजकारणी देव तेले मताचं भेव. आता हे राजकारणी लोक भेतं कशाला, मताला भेतं. आम्ही जेव्हा त्या आमच्या दरवाजावर लिहून ठेवलं पाहिजे, तुम्ही आम्हाला भाव दिला नाही, तुम्ही आम्हाला आरोग्याची व्यवस्था चांगली दिली नाही, तुम्ही एज्युकेशनची व्यवस्था चांगली दिली नाही, आमचं मत तुम्हाला नाही, हे करा, आम्ही तुम्हाला मत मारतो. हे जेव्हा लोकांची मानसिकता तयार होईल तेव्हा आपण जिंकलो असं आपण समजू. कारण ह्या लाख आंदोलनाची ताकद एका मतात आहे आणि लोकशाहीमध्ये हा आत्मा आहे. हा आत्मा जागृत करणं गरजेचं आहे.
अर्थात तुम्ही जो मुद्दा सांगितला की हा जगन्नाथाचा रथ आहे तो प्रत्येक नेत्याने त्या त्या काळामध्ये ओढलेला आहे पुढं. हा तेच मुद्दा असा आहे की पण हे कायमच शेतकऱ्यांना विस्थापित म्हणून जगावं लागतंय, आंदोलनामध्ये सहभागी म्हणजे व्हायला लागतंय. आणि गेल्या 70 वर्षाचा आपण कालखंड आपण कायम त्याचा उल्लेख करतोय. मात्र शेतकरी कधी सेंट्रलला येत नाहीये आणि कायम विस्थापिताचं जगणं, आंदोलकाचं जगणं त्याला जगावं लागतंय. हे थांबणं कुठंतरी महत्त्वाचं वाटतंच आहे. त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे अनेकांनी आमदारकी मिळवल्या, अनेकांनी मंत्रिपद मिळवली, म्हणजे शेतकऱ्यांच्या सेंटिमेंटचा वापरच केला जातोय. वापर झालाच पाहिजे. वापर होणं काही वाईट नाही. राजकारणामध्ये जर धर्म हा मुद्दा होऊ शकते, जात हा मुद्दा होऊ शकते किंवा भाषा हा मुद्दा होऊ शकते, तर शेतकरी मुद्दा झालाच पाहिजे ना. बरोबर. माझं काय म्हणणं आहे, मी स्पष्ट बोलतोय, मी आंदोलन करता करता माझे जर 15 आमदार आले तर वाईट काय त्याच्यामध्ये? मी पैसे देऊन तर नाही आणले ना, जात सांगून तर नाही आणले ना, शेतकऱ्याचे मुद्दे मांडून आणले. हां, माझं एक कर्तव्य आहे का ज्या मुद्द्यावर मी लढलो, ज्या मुद्द्यावर मी आमदार झालो, तो मुद्दा मी सोडू नये. सत्ता पक्षात गेल्यानंतर आपली वेगळी भूमिका असता का म्हणे? बिलकुल नाही, बिलकुल नाही. मी राज्यमंत्री असताना सुद्धा दिल्लीच्या आंदोलनात सहभागी झालो होतो. राज्यमंत्री असताना माझ्यावर 2 गुन्हे दाखल आहे. देशातला पहिला मंत्री असेल या आंदोलनातले. ही जी प्रामाणिकता ठेवली ना, तर मग ते शक्य आहे. त्यानं ते प्रामाणिकता ठेवली पाहिजे. जसं देवेंद्रजीनं म्हटलं होतं कोरा कोरा, आता ते आम्हाला म्हणावं लागतं बोला बोला. तर ही होऊ नये. अजून एक मुद्दा असा आहे की ह्या सरकारवरती कायम एलिगेशन एक राहतं की ती उद्योगधार्जिने सरकार आहे. कायम म्हणजे आता राईटऑफची जे म्हणजे कर्ज जे राईटऑफ केलेले आहेत, अनेक जण 5-5 हजार कोटींचं कर्ज घेऊन विदेशात गेलेले आहेत. त्यांची कर्ज हे राईटऑफच्या नावाखाली अगदी नील केली जातात. आणि दुसऱ्या बाजूला असं आहे की शेतकऱ्यांना अगदी हजारो रुपयांसाठी त्यांना म्हणजे बँकेतनं बाहेर हाकलले जातं. तर हे जे कॉन्ट्राडिक्शन आहे याच्याकडे कसं बघायचं, हे सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे? फिरून आखरी तिथंच येतं. माझं काय मत आहे का, आम्ही अर्थकारण समजूनच घेतला नाही, आम्ही धर्मकारण समजून घेतलं, आम्ही जातीयचा व्यवस्था समजून घेतली, पण आमचा अर्थभेद आम्ही समजून घेतला नाही. तुम्ही सांगा, पेट्रोल डिझेल महाग झालं, 15 रुपये भाव या 7 वर्षात वाढवले. आणि या 7 वर्षात कच्च्या तेलाचे, पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव 40% कमी झाले. म्हणजे कच्चं तेल जे 100 रुपयात भेटत होते ते 60 रुपयात भेटलं. आणि 7 वर्षात म्हणजे भाव कमी व्हायला पाहिजे तर 15 रुपयानं वाढवले. आता देशात फक्त ते कच्च्याचं पक्क करायचं धीरूभाई म्हणजे अंबानीच्याच फॅक्टरी आहे. त्या कच्चं तेल पक्क करून विकण्याचं काम 7च कंपन्या करतं. आणि 7 कंपनीला 7 लाख कोटीचा नफा झाला. सरकारच्या तिजोरीत सामान्य खिशातून पैसे काढून 40 लाख कोटी सरकारच्या तिजोरीत जमा झाले. पैसे कोणाचे गेले? सामान्य माणसाचे. आणि खिसे कोणाचे भरले? तर 7 कंपनीचे. हे समजून घेणं फार गरजेचं आहे. हे ज्या दिवशी समजून सामान्य माणसाले, तेव्हा तो पेटून उठेल. आमचा तो प्रयत्न राहील का बजेटकडे पहा. बजेट तुमच्यासाठी आहे किती, त्याच्यात वाटा किती आहे तुमचा. तो वाटा जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा ही लढाई खऱ्या अर्थानं धारदार होईल. ते समजून घेण्याचा फार प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण तुम्ही पहा, तामिळनाडूचं बजेट 3.5 लाख कोटीचं आहे, महाराष्ट्र सरकारचं बजेट 7.5 लाख कोटीचं आहे. तामिळनाडूच्या सरकारनं 45,000 कोटी शेतकऱ्यासाठी ठेवले आणि महाराष्ट्र सरकारनं फक्त 9,000 कोटी ठेवले. बजेट कमी, तरतूद जास्त, आणि बजेट मोठं, तरतूद लहान. ही अर्थभेदाची लढाई सुरू करायची आहे. आमचं ते म्हणणं आहे का भेदभाव हा जाती धर्माचा नाही आहे, तो तुम्हाला मतघेतासाठी दाखवला जातं. पण खरा भेदभाव अर्थभेद. गरिबाचं पोरासाठी वेगळी शाळा, श्रीमंताच्या पोराची वेगळी शाळा. ही जी व्यवस्था झाली ना, ती बदलण्याचं काम धीरे धीरे करू, प्रयत्न करू. किमान कोणीच बोललं नाही याच्यावर, असं होऊ नये. आजही तुम्ही सांगा, 8 महिने झाले मजुराची मजुरी भेटली नाही. MRGSमध्ये काम करा, कुठल्या TV चॅनलवर ब्रेकिंग नाही, कुठेही हेडलाईन नाही. आणि सचिवाचा, कलेक्टरचा पगार थांबला असता तर, कलेक्टरचे पगार थांबले. अरे मजुराची मजुरी 24 घंटेच्या आत द्या असं म्हणतं सरकारनंच. मजुरी 8 महिने देत नसेल तर तो जगन कसं तो आदिवासी? ही जी काय होतंय, सिस्टीमच बैकली. तुम्ही एका ठिकाणी म्हणाला पण की आमदारांचे पगार वाढतात, 3-3 लाखापर्यंत पगार होत आहेत. इथं मनरेगामध्ये 200-250 करून आणि 1,500 करून काय पूर्ण कसे वाढले माहिती आहे तुम्हाला? 2015 मध्ये 150 होते, 16 मध्ये 155 झाले, 5 रुपये वाढले. 18 मध्ये 2 रुपये वाढले मजुराची मजुरी. म्हणजे 2 रुपये 3 रुपये असे वाढले. आतापर्यंत ते 310 झाले. घोर अपमान आहे ॲक्च्युली.
म्हणजे कोणी याच्यात ना सभागृहात कोणी बोलत. अपंगासाठी एक लक्षवेधी दाखवा ना 70 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. बच्चू कडू शिवाय एकानं तरी लक्षवेधी मांडली काय तर विधानसभा. कारण मतं नाही आहे. एका मतदारसंघात काय 5-6 हजार मतं. मग कोण लढणार त्याच्यासाठी? मतासाठीच राजकारण. याच्यातून थोडं बाहेर राज्यकर्त्याला निघता आलं पाहिजे. ही जी आपली 7-12 कोरा यात्रा जी आहे 7 जुलैपासून सुरू होते अमरावती ते यवतमाळपर्यंतची, ही यात्रा नेमकी कशी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही नेमकं कुठल्या मुद्द्यांसही जाणार आहे, त्याची नेमकी स्वरूप काय असणार आहे, रचना कशी असणार आहे? खरं तर हे सगळे मुद्दे घेऊनच जातो आहे, कारण त्याला धार कायम राहिली पाहिजे. उपोषणानंतर जे काही एकत्रित झालो त्याला आता दबाव आम्हाला वाढवायचा आहे सरकारवर. जेवढे लोक जास्त सामील होईल तेवढा दबाव वाढेल आणि मग तो एक प्रयत्न करतो आहे. आणि हेच सगळे मुद्दे घेऊन आपण जातोय आणि तिथून आम्ही दुसरी यात्रा करतोय 6 ऑगस्टला ते 9 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यात. तो दुसरा टप्पा आहे रामायण ते संविधानपर्यंत. ओके. म्हणजे रामटेकपासून तर दीक्षाभूमीपर्यंत. आणि ते सिंदूर यात्रा करतो आहे. म्हणजे तुम्ही जे सिंदूर सीमेवरचं जे असलं जे तुम्ही जे काही भान ठेवलं त्याला सलामच आहे, परंतु शेतकऱ्याचं सिंदूर फुसू नये याच्यासाठी 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि क्रांती दिवस आहे. त्याच दिवशी आम्ही मोदीजींच्या हाताला सगळ्या आत्महत्याग्रस्त महिला किमान 15,000 ते 20,000 महिला राख्या बांधणार आहे आणि त्यांना आव्हान देणार आहोत, नम्र विनंती करणार आहोत का कुठल्याही शेतकरी माय माऊलीचं सिंदूर पुसता कामा नाही. ते भान ठेवलं पाहिजे, ते धोरण आखलं पाहिजे. बरोबर. जय जवान म्हणतात तसं जय किसान पण झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं पहिल्या यात्रेनंतर सरकार घाबरले? लक्षात घ्या का आंदोलन हे भव्य आम्ही असतं. पाऊस पडल्यावर जसं चित्र बदलतं का नाही, वातावरण सगळं चेंज होऊन जातं. एखाद्यावर ऊनही जास्त तपली तर त्याचे परिणाम भोगतं. आंदोलन तसंच आहे. आंदोलन फक्त निवड सरकार आहे एवढं नाही, त्या आंदोलनामुळे जी काही चळवळ निर्माण होईल आणि डोक्यातली मळमळ निघून जाईल आणि सरकारचं धोरण तयार होईल. आखरी लोकांमधली मळमळ पण आम्हाला काळाची आहे. निवड सरकार फडणवीस साहेब आणि तितक्यापुरतं लक्ष ठेवून आपण आंदोलन करत नाही आहे. जो महाराष्ट्र ओबीसी मराठा बोलत होता तो महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर बोलला पाहिजे. त्याच्यासाठी एकत्र झालो. तुम्ही आपण बऱ्याच समस्यांच्यावरती बोललो. आता आपण थोडंसं उपायांच्यावरती सुद्धा बोललो. समजा की तरुण आहेत, बेरोजगार आहेत, त्यांनी शेती केली पाहिजे, पण त्यासाठी सरकारनं सुद्धा अर्थसहाय्य त्यांना केलं पाहिजे किंवा पाठबळ दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की हे जे तरुण आहेत यांनी नेमकं काय गोष्टी केल्या पाहिजेत शेतीमध्ये, किंवा शेतकऱ्याची पोरं जे आहेत त्यांनी नेमकं कसं शिक्षण घेतलं पाहिजे, पुढं कसं गेलं पाहिजे त्यांच्या आयुष्यात? शेती करावं मी म्हटलं काही म्हटलं तर तरुण शेतीकडे जाण्याची काही शक्यता फार कमी आहे. प्रचंड कष्ट आहे आणि शेती म्हटलं तर सगळंच वाटोळं आहे. म्हणजे साधी एक म्हैस जरी घरी ठेवतो म्हटलं तर त्याला लग्नाला जायची व्यवस्था नाही आहे. तो त्याला सोडून जाऊ नाही शकत. आणि मग या सगळ्या व्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप जिथपर्यंत होत नाही तेपर्यंत ते शेती काही नफ्याची होते असं मला वाटत नाही. त्यासाठी पहिला लढा उभारणंच फार गरजेचं आहे. आणि युवकांनी जर आजही आम्ही पाहतोय घाट्यातल्या शेतीमध्ये सुद्धा 49% मजुरी ही रोजगार शेतीच देतं घाट्यामध्ये सुद्धा. आणि म्हणून ही या मातीतच आमचं सगळं जीवन लपलेलं आहे. त्या मातीची बेमानी करणाऱ्यासोबत आम्ही इमानदारी कधीच दाखवणार नाही. तो आमचा कोणताही किती काही जवळचा असला तरी. आणि इथूनच हे क्रांतीची मशाल उठून मला वाटते देशाला जर समृद्ध करायचं असेल तर शेतकरी मजुराशिवाय ते समृद्ध होऊ शकत नाही. त्यासाठी युवकांनी शेतीसोबत लढ्यामध्ये सुद्धा उभा राहिलो पाहिजे. तो कुठेही असो, जिथं असन तिथून त्यांना एकदा जर उभं राहिलं तर मला सांगतो ना की पैसे नाही आहे असं नाही आहे. तिसरी अर्थव्यवस्थेमध्ये आपण आता प्रवेश करतो आहे देशामध्ये. आम्ही 7व्या अर्थव्यवस्थेत असणारा भारत आता मोदीजीच म्हणते आम्ही 3ऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये जातो आहे जगाच्या. आणि जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहे. हे आमची कमकुवतपणा आहे. आमच्या अस्तित्वाची जाण निर्माण झाली पाहिजे. याच्यासाठी युवकांनी एकत्र व्हावं आणि सोबत काही जोडधंदा. आता तुम्ही म्हणाल मग दुधाचा करावा तर तोही घाट्यात आहे. तोही काही फार नफ्याचा नाही आहे. आम्ही मागं म्हटलं होतं का कलेक्टरचा पगार अर्धा करा. 2.5 लाख आहे तर 1.25 लाख द्या आणि 1.25 लाखाच्या म्हशी बांधून द्या. जेवढं उत्पन्न येईल त्याच्यातला काही पगार घेत जाईल.
काही सरकारचा घेत जाईल, कारण तो नफ्याचा नाही हे त्यालाही माहीत आहे, पण आम्हाला जोडधंदा म्हणून तो स्वीकारायला लावला आणि तोही घाट्यात आला. तर या सगळ्या विवंचनेमध्ये त्यांना बाबासाहेब म्हणत होते शहराकडे गेलो पाहिजे. शहरं तर तुडुंब भरलं आहे आणि सरकारला तेच अपेक्षा आहे का इथं भांडे घासायला मजूर सापडत नाही, इथं पोछा मारायला गावात इथं माणूस सापडत नाही, तो खेड्यातला माणूस कंटाळून शहरात आला पाहिजे आणि श्रीमंताची व्यवस्था झाली पाहिजे. पोछा मारायला पाहिजे इथं भांडे घासायला. ती एक षडयंत्र आहे व्यवस्थित आणि त्याच्यात सरकार यशस्वी झालेलं आहे का तिकडे तू केल्यापेक्षा शेती इथं पोछा मारणं बरं आहे. याला जर आपल्याला आळा घालायचं असेल तर एक व्हावं लागेल, एक होऊन शेती करावं लागेल. या लढ्याचं अंतिम स्वरूप काय दिसतंय तुम्हाला? लढा एवढा मोठा आहे का अंतिम त्याला अजून तर त्याची सुरुवातच फारशी झाली नाही. तुम्हाला काय दिसते भविष्यामध्ये काय दिसते? मला आत्मविश्वास आहे का आम्ही जर प्रचंड मेहनत आणि प्रामाणिकपणा आणि पूर्ण ताकदीनं जर उतरलो सगळे मिळून, मी तर हे म्हणतो का राजू शेट्टीजी असेल, ते काय आपले रघुनाथजी पाटील असेल किंवा जे शेतकरी संघटनेचे नेते आहे, त्याचा एक कार्यकर्ता म्हणून बच्चू कडू तयार आहे. तुम्ही एकत्र व्हा, बच्चू कडू कार्यकर्त्याची धुरा सांभाळेल. पण आता ही योग्य वेळ आहे. आत्ता केलेलं आंदोलन माझ्या नातवासाठी, माझ्या पुढच्या पिढीसाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. हा टर्निंग पॉईंट आहे शेतकऱ्याचा. इथं तो संपला का तो शेती विकेल आणि शेती विकली का ते व्यापाराच्या घशात जाईल आणि तिथून शेतकरी संपेल. ही वेळ फार महत्त्वाची आहे आणि या वेळेमध्येच आपण मला वाटते आता उठलं पाहिजे. ही जी वेळ आहे ही वेळ हातून जाऊ नये एवढंच वाटतं आणि त्यासाठी बच्चू कडू एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या पालखीचा भोई म्हणून व्हायला तयार आहे. या म्हणजे शेतकरी जे नेते आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की विसंवाद आहे, म्हणजे चळवळ जितकी क्षीण झालेली आहे आणि त्यातच म्हणजे शेतकऱ्यांचे जे नेते आहेत, कामगारांसाठी लढणारे नेते आहेत, त्यांच्यामध्येच आपल्याला विसंवाद झालेला दिसतं. खरं तर त्याच्यावरती काम करणं अपेक्षित आहे. मला पुढचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्ही दिव्यांगांसाठी मोठं काम उभं केलेलं आहे. तुम्ही मच्छीमारांसाठी तुमच्या पत्रकामध्ये लिहिलेली गोष्ट आहे. मात्र दिव्यांगांसाठी जे काम आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर तुम्ही उभं केलेलं आहे आणि दिव्यांग बांधव आत्ता तुमच्या अमरावतीच्या आंदोलनात देखील सहभागी होते. मला असं विचारायचं आहे की तुमच्या एकूण कारकिर्दीमध्ये अशी काही आठवण आहे जी फार तुम्हाला असं वाटतं की ती हृदयाला स्पर्शून गेली, की दिव्यांगांनी तुमच्यासाठी आपण एवढं मोठं काम उभारतो तर त्याला एक अशी प्रतिक्रिया दिली, हे फार मनाला स्पर्शून गेलं? मी माझ्या एवढा भाग्यवान देशात कोणी नसन. मला ज्याला पाय नाही, डोळे नाही, ज्याला ऐकायला येत नाही, ज्यानं आपल्या आईचा आवाज ऐकला नाही, आवाज काय असतं हे माहीत नाही, अशा लोकांसाठी मला काम करता आलं आणि त्यांच्या हृदयात मी जागा मिळवली. याच्यासारखं मला वाटते जे काही भेटलं आहे बच्चू कडूला ते मला वाटतं कोणालाच भेटलं नसेल एवढं आम्हाला दिव्यांग बांधवांनी दिलेलं आहे आणि मला ते करता आलं हेच मला भाग्य समजतो आहे. एखादं मुख्यमंत्री पदहीसुद्धा तिथं झिरो होऊन जाईल, शून्य होईल, एवढं ते काम आहे. आम्ही अनाथाचं आरक्षण निर्माण केलं, ज्याला आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, गाव माहीत नाही, जात माहीत नाही, धर्म माहीत नाही, त्याचा 1% आरक्षण देणारा बच्चू कडू देशातला पहिला आमदार आहे आणि त्याचा कायदा केला, त्याचं आरक्षण निर्माण केलं आणि आता 9 पोरं ज्याला आडनावच माहीत नाही ते आता नोकरीवर लागले, एका अधिकारी पोस्टवर गेले. ही लढाई वंचितांची आहे, अतिशय शेवटच्या माणसाची आहे आणि खूप ऊर्जा देणारी लढाई आहे. म्हणजे आम्हाला जरी वेदना होत असेल पण त्या वेदनेवर जे ऊर्जाच्या स्वरूपातून येणारं मलम आहे ना ते फार फॅक्टरीत तयार होत नाही, ते लोकांच्या मनातून तयार होतं आणि ते आम्ही खरं तर भेटतो आहे आम्हाला. मला असं वाटतं की एक स्टोरी होती त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की तुम्ही 18 लाख रुग्णांची सेवा केली. मात्र तुमचा बहिणीचा स्वतःचा एक इन्सिडेंट होता, त्यातून तुम्ही ते प्रेरित झाला. दुसरी गोष्ट अशी वाचण्यात आली की तुम्ही जे रक्तदान केलं आणि जी तुम्हाला एक प्रेरणा बनली ते तुमचा एक मित्र होता, कबड्डी खेळता खेळता रक्ताची उलटी झाली. तो प्रसंग नेमके काय होते? माझ्या लहान बहिणी माझी मरण पावली आणि माझे आई वडील, मी जेव्हा काहीतरी 6वी 7वीत असेल आणि चुकीच्या औषधीमुळं किडनी हे झाली आणि ते हॉस्पिटलला जेव्हा नेलं तेव्हा 3,000 रुपये पाहिजे होते, ते नव्हते. आम्ही तूर विकली पण व्यापाऱ्यानं पैसे उशिरा 15 दिवस सांगितले आणि ते उपचाराअभावी मरण पावली आणि ते कायम डोक्यात राहिलं. आणि तितक्यातच माझा मित्र होता, तो कबड्डी खेळता खेळता रक्ताची उलटी झाली आणि उलटी झाल्याबरोबर आम्ही दवाखान्यात नेलं आहे, याला हार्टचा प्रॉब्लेम झाला. तेव्हा काय
90-91ची गोष्ट असेल, 89-90च्या याच्यात. मी काय 11वी-12वीला का 8वी-9वीला असेल कदाचित. आणि मग आम्ही अमरावतीत नेलं. अमरावतीत म्हणे मुंबईत घेऊन जा. मुंबईच नाव पहिल्यांदा म्हणजे ऐकण्यात होतं, पण ते कसं जायचं काय जायचं काहीच माहीत नाही. आणि मग ठरलं का रेल्वे जातं इथून. आम्ही रेल्वेनं गेलो, पैसे जमा केले. 2,500 रुपये खर्च येत होता. मला बक्षीस भेटलं कबड्डीचं, आम्ही जिंकलो होतो. आणि आईनं पैसे कापूस विकून पैसे दिले होते. आणि पहिला रुग्ण मी मुंबईत तेव्हा नेलं. 3 दिवस लागले होते मुंबईला जायला, कारण विदाऊट तिकीट होतं. टीटीनं आलं का पकडलं, मारलं कानपटीत का निघालं, अधिक थांबलो. असं करत करत 3 दिवस लागले. आणि पहिला पेशंट तेव्हा पहिल्यांदा रक्तदान मी तेव्हापासून ठरवलं की आपण रुग्णसेवा आयुष्यभर करायची. हां, तेव्हा मी शिवसेनेत होतोय. म्हणजे मारणं किती सोपं आहे, जगवणं किती कठीण आहे तेव्हा मी शिकलोय. मारायला काय, नवरा बायको एका रॉकेलची डब्बी घेऊन पेटवून देतं, ते क्षणात मरते. पण जे पेटवलं जातं त्या बाईला वाचवायला आयुष्य चाललं जातं. म्हणून जगवणेवाला वीर असतं, मारणेवाला वीर नसतं. ते आम्ही तिथून शिकलो. आणि तिथून मग रुग्णसेवा सुरू केली. हे खरंच म्हणजे तुमच्याबद्दल अशी गोष्ट आहे की तुम्ही जेवढे आक्रमक नेते आहात तेवढेच तुमच्या मनाचा कोपराही हळवा आहे. तुम्ही आत्ता उल्लेख केला की तुम्ही शिवसेनेमध्ये होता. बाळासाहेब ठाकरेंचा तुमच्यावरती मोठा प्रभाव राहिलेला आहे. पण मला आता असं विचारायचं की आता शिवसेनेमध्ये सुद्धा 2 गट झाले. एकनाथ शिंदेंचा एक गट, उद्धव ठाकरेंचा एक गट. तुम्ही एकनाथ शिंदेंच्या सोबत होता. तुम्हाला आत्ता रिग्रेट वाटतोय की आपण एकनाथ शिंदेंसोबत गेल्याचा? आता आम्हाला टॉर्चर केलं जातं. तुम्ही तो प्रश्न विचारला नाही, पण कुठेही गेलो तर पहिले प्रश्न विचारते, गुवाहाटीला का गेले होते, कसे गेले होते. खरंच 50 खोके काय लॉजिक आहे? आता तेच म्हणतोय का जे बदनामी केल्या गेली विरोधक म्हणून त्यांच्याजवळ एवढा मस्त आकडा होता. म्हणजे 49 खोके म्हटलं नाही, किंवा 40 खोके म्हटलं नाही, किंवा 22 खोके म्हटलं, एक्झॅक्ट 50 खोके म्हटलं. म्हणजे याच्यातच ते बदनामीचा आकडा व्यवस्थित फिट व्हासाठी केलेला प्रयत्न होता. पण आता मी जे कॉमेंट्स वाचतो ना, तर ते गुवाहाटीला जाणारा बच्चू कडू हे कॉमेंट बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो का 10 नंतर 1-2 त्या असतातच. पण मला त्याच्यात काही फार वाईट वाटत नाही, कारण मी जे गेलो होतो ते दिव्यांग मंत्रालय मला निर्माण झालं. आणि देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय. अल्पसंख्याक मंत्रालय झालं संख्येच्या ताकदीवर, आदिवासी मंत्रालय झालं संख्येच्या ताकदीवर, पण दिव्यांगांची संख्या यांच्यापेक्षा अधिक जास्त होती. ना आमची मागणी 15 वर्ष अगोदर पहिल्यांदा लिहित होतो मी की दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र झालं पाहिजे. आणि ते गुवाहाटीच्या जाण्यामुळं मला भेटलं त्या बदनामीपेक्षा लाख मुलाचं आहे. हे माझ्या आयुष्यातलं मोठं क्रांतीचं पाऊल आहे. मेल्यानंतरही उरून पुरणार आहे. त्याच्यानं मी बदनाम जरी झालो असेल तरी माझ्या दिव्यांगाला एक हक्काचं मंत्रालय, एक वेगळा विभाग एका आमदारानं उभा करायला लावला, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्यानं आपण पाहतोय का हे बदनामी तर कोणाला सोडलं लोकांना. बदनामी तर काय, एखादा निर्णय चांगला व्हायचा असेल तर त्याच्यामागं 10 वाईट गोष्टी असतातच. त्याच्यानं आम्ही त्याची काही पर्वा करत नाही. आणि आता जे शिंदे साहेबांसोबत आम्ही फक्त त्या एका कारणामुळे, दुसरा एक निर्णय चांगला झाला का काफीमुक्त कायदा झाला. म्हणजे शिंदे साहेबांना केला, जो स्पर्धा परीक्षेच्या जे काही व्हायचं ते राज्य लोकसेवा आयोगाकडे सगळ्या परीक्षा आम्ही नेण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. आज त्याला मोठं यश आलं आणि त्यातलं करप्शन थांबलं. त्याच्यासाठी माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला 353. 350 गुन्हे बरेच गुन्हे दाखल त्यांनी. त्यातले 4-8 गुन्ह्यामध्ये मला 8 वर्षाची सजा. तुमच्या आंदोलनाची स्टाईल सुद्धा वेगळी आहे. म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांच्या खुर्च्या पळवणे, साप त्यांच्या कार्यालयात सोडणे, शौचालय मला वाटते की तुम्ही आम्ही सप्रेम दिलं होतं. हां, गाडीवरती तुम्ही भेट घेऊन गेला होता. पहिले अधिकारी काय सोमवारी कंपल्सरी. हे सुस्त कसं तुम्हाला नेमकं? लोकांमधून लोकभावनाच आहे ना ह्या. कसं आहे, तुम्ही त्याच्यात करत राहिलं, जसं एखादा क्रिकेटर जेव्हा क्रिकेट खेळतं तर त्याला त्याच्यातले डाव माहीत होऊन जातं, तसं आंदोलनातलं ही जनसामान्यामध्ये राहिलं. जनसामान्य ही फार ऊर्जा स्रोत आहे. याला सगळी वेगळे, म्हणजे सामान्य लोकांसाठी वेगळा चांगला गुरु दुसरा कोणीच नाही आहे. तो त्याच्या वेदना, हा सगळ्यात त्याच्या वेदना असेल, त्याचे काही त्याच्यावरचे बोल असेल, हे सगळ्यात मोठा गुरु आहे. मला एक पक्ष म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की प्रहार जनशक्तीसारखा जो पक्ष आहे तो पक्ष तुम्ही म्हणजे स्वतः तुम्ही जवळपास 4 वेळा तिथले आमदार आहे आणि इतक्या सातत्यानं तिथं आमदार म्हणून निवडून येणं, एक आपण असं म्हणूयात की आपण विस्थापित व्यक्ती म्हणून, एक नेता म्हणून तिथं उभं राहणं ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे.
मला हे तुम्हाला विचारायचं आहे की हे जे फॉर्म्युला तुम्ही जमवलेला आहे महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये आपण जर बघितलं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जे राजू शेट्टींनी तिथं जमवलं त्यांनी काँग्रेस आणि भाजपलाही शेंगावर घेतलं मात्र परत सत्तेसोबत त्यांनी जुळवूनही घेतलं कारण त्यांना बऱ्याच गोष्टी पुढच्या आहेत. तर हे जे आहे ते फक्त बच्चू कडूंना जमलं राजू शेट्टीनं जमलं असं इतर ठिकाणी होताना दिसत नाही. शेतकऱ्यांची मोठ बांधणं हे या दोन नेत्यांना जमलं इतर नेत्यांना ते जमताना दिसत नाही. लक्षात घ्या मी पहिले सांगला फार कठीण विषय आहे हा असा नाही आहे बटन दाबल्यावर लाईट लागतो. हे ते लाईटही तयार करावं लागतं बटनही तयार करावं लागतं त्यातलं वायरही तयार करावं लागतं आणि ते फेल करण्यासाठी एवढे मार्ग असतं ते. कारण बच्चू कडून हेही कळतं त्याच्यानंतर की आपण सत्तेसोबतही राहिलं पाहिजे. तुम्ही फडणवीसांसोबतही होता उद्धव ठाकरेंसोबतही होता आणि एकनाथ शिंदेसोबतही होता. अर्थात मला हे विचारायचं आहे याच्यातून की हे एक योग्य बार्गेनिंग आहे की मग अडचणही होते त्यावेळेस. नाही असं काही नव्हतं. आम्ही 15-20 वर्ष निवडून आलो आणि मतदारसंघात विचारलं का आता आपण 1-5 वर्ष सत्तेत गेलो पाहिजे कारण सत्तेत जर गेलो नाही तर मतदारसंघ तसाच राहील कोरडा राहील आणि आपल्या मागण्या पण काही मंजूर करून घेतल्या पाहिजे. हा तह होता आमचा तो छत्रपतीनं केला होता बरेचदा. तो तह केलाच पाहिजे. सत्तेत टिकवायचं असेल तर साधू संत म्हणून बाकीच्या तिथं हात बोट लागता कामा नये कुठं पाहता कामा नये. ही सत्ता आहे राजकारण आहे त्याच्यात ताकद काही ठिकाणी मिळवून घ्यावं लागतं थांबून विश्रांती करून ते तलवार धारदार करावं लागतं. नाही केली तर ते हारतं. आणि आम्ही तो प्रयत्न केला का आपण सत्तेत जाऊन मतदारसंघात 6,000 कोटीचे कामं आणले. ज्या लोकांनी मला 15-20 4 वेळेस निवडून दिलं एकही वेळास कोणा पाठिंबा कोणाचाही घेतला नाही ना भाजपचा घेतला ना राष्ट्रवादीचा ना काँग्रेसचा. म्हणजे बऱ्याच अपक्ष निवडून येणाऱ्या लोकांना तरी पाठिंबा घेतला. पण बच्चू कडू महाराष्ट्रात एकमेव असं उदाहरण आहे का कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्र निवडून आलो. आणि आताही मला तिकीट भेटलं असतं म्हणजे काही 3-4 मला सीट भेटल्या असत्या पण मी ते नाकारलं. म्हटलं नाही मी तुमच्या गुलामीत काही याची माझी तयारी नाही. मी स्वातंत्र्य लढन पडलो तरी 72. शिवसेनेला तुमचा थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे असं वाटतं. कुठला शिवसेनेला ना असं काही सॉफ्ट कॉर्नर नाही आहे. लक्षात घ्या राजकारणामध्ये काही गोष्टी चुकीच्या होतात कराव्या लागतात त्या नाही केल्या पाहिजे असंही वाटतं. पण जिवंत राहासाठी जसं एखाद्या वेळेस आम्ही पाहतोय का उडी टाकल्यानंतर खालच्या माझ्या पायानं मासोळी मरण का किंवा माझ्यामुळे ते पाणी वाईट होऊन काय हा विचार करत बसलो तर माझंच मरण येईल म्हणून पर्याय नसताना उडी टाकावं लागतं. अशा काही गोष्टी घडतात आयुष्यात. ते प्रत्येक थोरांच्या मनामध्ये जसं आम्ही पाहतोय बाबासाहेबाला न पटणारी काँग्रेस थोडी सहन करावंच लागली कारण काही व्यवस्था निर्माण करायची होती. महात्मा फुलेंना सुद्धा आपण पाहतोय इंग्रजांच्या काही मदत घेतल्याशिवाय शाळा सुरू करता येत नव्हत्या. पण तेव्हा त्यांना तिथे लढाई महत्त्वाची उठली. स्वातंत्र्यापेक्षा इथली जी जातीय व्यवस्था तत्कालीन परिस्थिती ती त्या काही गोष्टी आहे. महात्मा फुलेंना तुम्ही काही रॉंग म्हणणार नाही. मग छत्रपतीलाही बरेचदा काही कधी निजामशाहीसोबत कधी आदिलशाहीसोबत हातमिळे करून मोगलाला काही निजामशाही कुठली आदिलशाही कुठली इथे तर ते काही सांगता येत नाही. पण हे त्याच्यापेक्षा बेकार आहे ना. ते तर कम से कम माहीत तर पडत होतं हे तलवार घेऊन येणारे लोक आहे. हे तर तलवार घेऊन दिसत नाही पण रोज कापतात लोकांना. हे त्याच्यापेक्षा डेंजर. यांना तर मोगलशाही म्हणणं आहे कमी ठरण. मला एक थोडं टोचणारे प्रश्न 1-2 तुम्हाला विचारायचे आहेत. रवी राणा जे आहेत अर्थात तुमचं आणि त्यांचं बऱ्याच वेळा खटके उडालेले आहेत आणि मीडियामध्ये आपल्याला दिसतात की रवी राणा विरुद्ध बच्चू कडू ही कायम लढाई आपल्याला दिसते. त्यांनी तुमच्यावरती असा एक आरोप केला होता की तुम्ही आंदोलन करता तुम्ही तोडपाणी घेऊन आंदोलन करता. मग 182 शासनाने निघाले नसते ना. दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं नसतं अनाथालय आरक्षण भेटलं नसतं. हे त्याचं मोठं उत्तर आहे. वेगळं उत्तर द्यायची काय गरज आहे. आमच्या आंदोलनाला 80% यशस्वीता आहे. म्हणजे बच्चू कडू एवढे आंदोलन मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणी केले असं आणि ते सगळ्या घटकासाठी. आणि आमची त्याच्यात PhD आहे. त्याच्यानं आरोप करतातच असतात. ते आरोप केल्याशिवाय त्यांनाही मोठं होता येत नाही. त्याच्यानं त्यांना ते गरज आहे ते त्यांनी ते केलं. आरोप तर कोणावर नाही केले. दुसरे नेते आहेत प्रवीण तायडे जे तुमचे आमदार आहेत तर तिथले आमदार आहेत की त्यांनी असा आरोप केला की बच्चू कडू या आंदोलनाच्या दरम्यान दर 2 तासाला व्हॅनिटीत जातात. हे त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं. कसं आहे मी पाणी पित होते. पाणी पिल्याशिवाय लघवी येतं मग कुठं लघवी करू ते. त्यांना व्यवस्था करून दिली असते तिथं केली असते.
असा प्रश्न आहे की मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन झालं त्यात तुम्ही थेट सहभाग घेतला. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की अशा पद्धतीनं थेट सहभाग कोणी घेतला नाही नेत्यानं कुठल्या, त्याच्यामुळं हा जो एक पराभव झाला तुमचा यावेळेसचा, ह्याला ती कारण असू शकतात का? असू शकतं कारण ते, पण मी सभागृहातलं भाषण लोकांना ऐकलं नाही. मी काय म्हटलं, मराठा हा काही एका जातीचा विषय नाही आहे, ते हे महाराष्ट्राला भेटलेलं गौरवास्पद पद आहे. कारण आम्ही म्हणतोय का या महाराष्ट्रातला जो ज्या ज्या जातीचा असेल तो मराठा म्हणून लढला आहे, तो एका जातीचा विषय असू शकत नाही. महात्मा फुलेंनी, बाबासाहेबांनी किंवा ह्या सगळ्यांनी हे मराठा असंच मांडलेलं आहे, आणि जो महात्मा फुलेंनी मांडला तोच मराठा मी मांडला. मग तुम्ही महात्मा फुलेंना वाईट म्हणणार का? माझं काय म्हणणं आहे का, पंजाबातला पंजाबी म्हणजे सगळे तिथं ज्या वेगळ्या जातीचे लोक असले तरी आपण त्याला काय म्हणतोय, पंजाबीच म्हणतोय. गुजरातीले गुजराती म्हणतोय, राजस्थानवाल्याला राजस्थानी म्हणतोय, राजपुताना म्हणतोय. पण मराठा हे एका जातीचा विषय असू शकत नाही, कारण मराठा म्हणून आम्ही सगळ्याच जातींना एकत्र लढलो आहे. 18 पगड जातीचे लोक एकत्र होऊन छत्रपती शिवरायानं जो काही इतिहास निर्माण केला तो काही फक्त कुंब्यानं केला असं म्हणता येईल का तुम्हाला? तो सगळ्यांनीच केलेला आहे. आणि म्हणून त्या मराठा शब्दाचं हे एक जातीवाचक शब्द निर्माण होऊ नये, तो सार्वजनिक शब्द आहे. मराठ्यावरून आलेला महाराष्ट्र. आम्ही सांगा का जनगण मनमध्ये सुद्धा मराठा हा शब्द आहे, तो एका जातीचा आहे. तो फक्त त्या 6000 त्या मराठवाड्यापुरता मर्यादित शब्द आहे का? प्रांतवादी आहे. त्याच्यानं तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला लोकांनी ओबीसी मराठा असं म्हणून आम्हाला संबोधलं, तर ते समजण्याची चूक आहे. मराठीचा जो मुद्दा आहे त्यावरून आपल्याला असं दिसतं की त्रिभाषा जे सूत्र आहे जे आता सरकारनं आणलं आणि त्याच्यानुसार हिंदी सक्तीच्या बाबतचा निर्णय जो आहे तो मागे घेतला. तुम्ही याच्याकडे कसं बघता? नाही, एक अस्मिता आहे, प्रत्येक राज्यानं ते जपली आहे आणि आपण ते जपावं, यात काही वाईट नाही आहे. पण माझं असं म्हणणं आहे का जपताना कुठं नुकसान होऊ नये, आम्ही कुठं मागं पडू नये, हाही आपण खरं तर पाळलं पाहिजे. आणि श्रीमंताच्या पोरांना किंवा उच्च स्थितीत असणाऱ्या लोकांना सगळ्या भाषा शिकता येतं, तर आम्हाला ते सगळ्या शिकता आल्या पाहिजे याचं काही. पण त्या आता त्यांचं जे म्हणणं आहे का 5वीपासून असावं, ते 5वीपासून आहे तर पहिलीपासून करायची काही गरज नाही, 5वीपासूनच शिकता येईल, ते काही वाईट नाही एवढं. शेवटचा प्रश्न आहे, प्रहारची सत्ता आली तर येत्या काळामध्ये काय बदलेल? बजेट बदलन. बजेटचा हिस्सा हा कष्टकरी समाजाकडे जाईल. हा बदलच महाराष्ट्राचा, देशाचा बदल घडून आणेल. इथली शिक्षण व्यवस्था श्रीमंतासाठी जेवढी खुली आहे, व्यवस्थित आहे आरोग्याची व्यवस्था, तेवढी गरिबांसाठी होईल. शिक्षण त्याच्या गरिबाच्या घरी दारी जाऊन ते उभं राहील आणि त्याला मोठं करेल. अनेक गोष्टी करता येईल. बजेटमधला वाटा हा जसं माझ्या मागणीमुळं, माझ्या आंदोलनामुळं 182 शासन निर्णय निघाले आणि घरकुलाचं 1.25 लाखाचं घर 2 लाखाचं झालं. म्हणजे त्या तिजोरीतला पैसा श्रीमंताकडे जाणारा होता तो गरिबाकडे नेला, पैसा नेला ना आम्ही सामान्य माणसाने. हे होईल ना. तर मी आता काही नेत्यांची नावं घेईन, त्याच्यावरती तुम्हाला क्विक जे सुचेल मनातनं ते तुम्ही त्याच्यावरती वक्तव्य देऊ शकता. देवेंद्र फडणवीस म्हणजे वेल राजकारणी. ओके. अजितदादा थोडे धूर्त पण स्वतःचं पाहणारे. शरद पवार राजकारणातला बाप आहे. एकनाथ शिंदे थोडं सामाजिकला टच आहे. राजू शेट्टी बेस्ट आहे. रविकांत तुपकर अधिक चांगला आहे. सदाभाऊ खोत थोडी बेमानी शेतकऱ्यासोबत. रवी राणा. राणाबद्दल काही बोलायची काही मला वाटते फार गरज नाही आहे. नवनीत राणा हिंदू शरणी आहे. वा. बबनराव लोणीकर. ते भामटे आहे. माणिकराव कोकाटे. भामटेचे चुलत भाऊ आहे. प्रवीण तायडे. त्यांचे काय, ते काय हमारा कार्यकर्ते जैसा आहे. आता शेवटाला आपण थोडंसं रॅपिड फायर घेऊया. मला सांगा की तुमचा आवडता नेता कोण यापैकी, आणि मला असं अपेक्षित आहे की तुम्ही त्याच्यावरती उत्तर द्या की एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे. मला वाटतं ते दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून एकनाथ शिंदे. शिंदे की फडणवीस आवडता नेता? शिंदेच. ओके. राज की उद्धव ठाकरे? दोघंही बरे आहे. ओके. जवळचा शेतकरी नेता कोण वाटतो तुम्हाला, रविकांत तुपकर की राजू शेट्टी? शेतकरी जवळचा वाटतं. ओके. तुमचा नावडता नेता कोण, रवी राणा, नवनीत राणा की प्रवीण तायडे? हे नेते कुठे सध्या आमदार खासदार असतात. ओके. कोणत्या खात्यावर काम करायला तुम्हाला भविष्यात आवडेल, कृषी मंत्री की शिक्षण मंत्री? कार्यकर्ता म्हणून आवडेल, मंत्री कुठं आता. ओके. पुन्हा एकदा तुमच्या जवळचे राज्यातले प्रमुख नेते फडणवीस, शिंदे, अजितदादा, शरद पवार की हर्षवर्धन सपकाळ? आता आपलं कोणीच नेता नाही.
शेतकरी हाच आमचा नेता आहे. ओके, क्या बात आहे. भाऊ, आपल्याकडे आता हा एक मॅजिक फोन आहे. हा फोन थेट तुम्हाला जर मनाला वाटेल त्या व्यक्तीला लावू शकता. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एक फोन हा शेतकऱ्यांना लावा आणि दुसरा फोन हा सरकारला लावा. हां, मी बच्चू कडू बोलतोय. खरं तर आता लढ्यात उभं राहिलो पाहिजे. आत्महत्या नाही, लढलो पाहिजे. बच्चू कडूला मत नाही मारलं तरी चालेल, पण शेतकऱ्याचा लढा मोठा केल्याशिवाय पर्याय नाही. आपण सामील व्हा, घाबरू नका. आत्महत्याचा फास आम्हाला कायमचा शेतकऱ्याच्या डोक्यातून गड्यातून काढायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता अंत पाहू नका. 6 तारखेची एकादशी आहे. किमान पांडुरंगाच्या कानात तरी योग्य तारीख सांगा, आणि ती सांगितले नाही तर लढाई आखरी शेतकऱ्यासोबत आहे, हे विसरू नका. जिल्हा परिषद फस्त होईल आणि येणारी विधानसभा पण भेटणार नाही, आणि लगेच निर्णय घेतला नाही तर लढा मात्र शेतकऱ्याचा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. भाऊ, आता माझे काही सहकारी आहेत, त्यांचे काही शेवटचे प्रश्न आहेत, तेही प्रश्न आपण थोडेसे घेऊयात. हॅलो सर, मी काजल. तुम्ही स्वतः विदर्भातून येता, तर मला त्याच संदर्भात तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे की ही मागणी सतत होत असते, वेगळा विदर्भ वेगळा विदर्भ, त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे किंवा तुमचं मत काय? त्याच्यात मला वाटते विदर्भ वेगळा करायला काही हरकत नाही, पण वेगळा करायचा असेल तर मग त्या विदर्भामध्ये शेतकऱ्यांचं बजेट किती राहील, बजेटमध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा किती राहील. आखरी राज्य वेगळे जरी झाले तरी बजेट महत्त्वाचं असतं, आणि त्या वेगळ्या झालेल्या विदर्भाच्यामध्ये शेतकरी शेतमजुराच्या बजेटचा हिस्सा किती राहील, त्यावरून त्या वेगळ्या विदर्भाची मागणी केली तर आम्हाला चालेल. विदर्भातील प्रत्येक तरुण रोजगारासाठी, पोटापाण्यासाठी, नोकरीसाठी पुण्या मुंबईची वाट धरतो, कारण तुम्हाला माहीतच आहे संधीचा अभाव. तर ह्या तरुणांसाठी, ज्यांना विदर्भातच राहून काहीतरी करायचं आहे, त्यांच्यासाठी आपण विदर्भात काय करू शकतो किंवा अशा कुठल्या संधी आपण उपलब्ध करू शकतो? सगळ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे. असं नाही आहे साताऱ्यातला तरुण पुण्यात येत नाही असंही नाही, तो पण इथं येतं रोजगारासाठी. याचं एक उत्तर आहे, शेती समृद्धी झाली का सगळे जिल्हे आणि गावखेडी समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मला असं वाटतं का उद्योगातून भरपूर रोजगार भेटतं, आणि म्हणून लोक पुण्यात येतं आणि तिथून नव्या रोजगाराची सुरुवात करतं. आज देशाच्या पातळीवर 49% रोजगार हा कृषीतून भेटतं. तो समृद्ध झाला तर मग गावातल्या लोकांना शहरात, पुण्यातच काय नागपुरात जायची गरज पडली नाही पाहिजे. तो गावातच सुखी राहिला पाहिजे, अशी एक नवीन पायवाट सुरू केली पाहिजे. कडूजी नमस्कार, माझं नाव मयुरी कराडे. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी असेल, आदिवासींसाठी असेल किंवा अपंग मुलांसाठी असेल काम करता, त्यांच्यासाठी झटता आणि न्यायासाठी झटता. मधल्या काही काळामध्ये गडचिरोलीतील आदिवासींच्या गायी वाटपात गैरव्यवहार झालेला होता, आणि या गैरव्यवहाराचा ठपका IAS अधिकारी शुभम गुप्ता यांच्यावरती होता, बरोबर. त्याच्यामध्ये ते दोषीसुद्धा आढळले होते. आणि विशेष म्हणजे तेव्हा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे होते. आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आहे, एकनाथ शिंदे सत्तेवरती आहेत, आणि पुन्हा एकदा शुभम गुप्ता यांची पोस्टिंग झालेली आहे. याकडे तुम्ही कसं बघता? कारण गैरव्यवहार म्हणजे अधिकारी आणि गैरव्यवहार हे समीकरण अलीकडच्या काही दिवसांमध्ये वाढत गेलेलं आहे. मधल्या काही काळामध्ये पूजा खेडकरचं प्रकरण असेल, त्यानंतर आता शुभम गुप्ता आहे, असे कित्येक उदाहरणं देता येईल. याकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं का जे निलंबित अधिकारी आहे किंवा ज्याच्यावर कारवाई झाली आहे ते गडचिरोलीला जातात, आणि पुन्हा त्या गडचिरोलीमध्ये अधिक करप्शन करण्यासाठी व्यवस्था निर्माण करतात. पण त्या गुप्ताच्या संदर्भातलं मला बऱ्याच शिकून काही समजलं, काही बातम्या पण वाचल्या, आणि आदिवासीची लूट करणारा गुप्ता जर पुन्हा अशा पद्धतीनं करत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही. तिथल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीनं आंदोलनाची रूपरेषा पण आखलेली आहे, आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही अगदी शेवटपर्यंत लढू. सर नमस्ते, मी विकी पिसाळ. तुम्ही मवियासोबत सुद्धा काम केलेलं आहे, भाजपसोबत सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. तर या दोन्ही सत्तेमध्ये असताना तुम्ही काम करताना तुमचे कोणते प्रश्न दोन्हीकडून सॉल्व्ह झालेले आहेत आणि कोणते नाहीत, आणि इथून पुढे तुम्ही जे राहिलेले आहेत ते कसे तुम्ही सॉल्व्ह करणार आहात? खरं तर मला असं वाटतं का आम्ही जे काही महत्त्वाचे लढा देत होतो त्याच्यासाठी आघाडी किंवा भाजप हे आमच्या डोक्यात फार नव्हतं आहे. मी राज्यमंत्री झालो तर मतदारसंघाचं चांगलं केलं. या 5 वर्षात 6,000 कोटीच्या वर मला मतदारसंघात नेता आलं, आणि जेव्हा सगळ्या दोघांचंही सरकार होतं आघाडी भाजपचं, तेव्हा दिव्यांग मंत्रालय आंदोलनातून आम्ही निर्माण केलं, किंवा 182 शासन निर्णय आम्ही काढले. आखरी स्वतः लढूनच
आपण पाहतोय का तुमची प्रामाणिकता सत्तेत असो का नसो, तुमची प्रामाणिकता मुद्द्यासोबत असली पाहिजे, त्या प्रश्नासोबत असली पाहिजे. ज्याची प्रश्नासोबत प्रामाणिकता राहतं तो नेहमी जिंकत राहतं. तो निवडणुकीत जरी हरत असला तरी तो मुद्दा जेव्हा त्याचा पूर्ण होते तेव्हा तो जिंकत असते. छत्रपतीतून आम्ही हेच शिकलो का संकट किती काही मोठं असू दे, पण प्रश्न जे जनतेचे आहे, रयतेचं राज्य, ते राज्य निर्माणची धावपळ तुमच्या मनात नेहमी शेवटपर्यंत, ते अंगावरचे घाव किती आहे मोजल्यापेक्षा माझे प्रश्न निकाली लागते का याच्यावर आम्ही अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे, आणि ते प्रामाणिकपणे आम्ही करत राहतो. आणि याच्यातून ते प्रश्न सुटत, आघाडी असू दे का भाजप असू दे, आम्हाला त्याचा काही सोयीसुतूक नाही ना. आमचा कोणी नेता नाही. हमारा नेता तो किसान आहे. आमचा नेता दिल्ली मुंबईत थोडा बसला आहे. माझा नेता गावात बसलेला आहे, रोज काम करतं, रोज कष्ट करतं. आणि म्हणून बच्चू कडूचा नेता दिल्ली मुंबईत नाही, तो गावात आहे आणि त्याचा आदेश आहे म्हणून आम्ही लढतोय. तर हा इंटरव्ह्यू संपण्यापूर्वी मला असं वाटतं की एक गोष्ट जी राहून गेली ती म्हणजे मराठी भाषेचा जो मुद्दा आहे तो सातत्यानं आता बोलला जातोय. तर त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही वऱ्हाडी मात्र फार छान बोलता. ही जी गोष्ट की मराठीची जी उपभाषा आहे, बोलीभाषा आहे, ती वऱ्हाडी सुद्धा आहे. ती वऱ्हाडी तुम्ही कशी टिकवून ठेवली? लोकभाषा आहे ना, लोकांमध्ये राहणाऱ्यामध्ये हे राहतं. आता बरेच आमदार येतात मतदारसंघातून निवडून, राहतात मग शहरात मुंबईत. त्यानं मी लोकांमध्येच आहे, त्याच्यानं ती बोलीभाषा कायम आहे आणि ती मला दमदारही वाटतं आणि मायकडून आलेली भाषा आहे म्हणून त्याची ताकद पण आहे. यस, तर ह्याच गोड, दमदार आणि हळव्या शेवटानंतर आपण थांबूयात. अर्थात बच्चू कडू यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला या पॉडकास्टमध्ये मनमोकळेपणाने सांगितल्या. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत, जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांनी एकत्रित होणं का गरजेचं आहे हे देखील सांगितलं. आणि अर्थातच येत्या काळामध्ये त्यांची 7 जुलैला एक यात्रा देखील आहे, 7/12 कोरा यात्रा. अर्थात ती यात्रा जी आहे ती अमरावतीपासून यवतमाळपर्यंत असणार आहे. त्यांना शेतकरी उदंड प्रतिसाद देत आहेत. येत्या काळामध्ये अर्थातच विरोधाची धार बोथट झाली असताना बच्चू कडूसारखे नेते जे आहेत ते फार महत्त्वाचे आणि प्रभावी नेते आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये किमान पक्षी तरी आवाज बुलंद करावा शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा, हे बच्चू कडू यांच्याकडून इतर नेत्यांनी आणि इतर प्रस्थापित नेत्यांनी देखील शिकणं गरजेचं आहे असं वाटतं. या शेवटाला आपण थांबूया. तुम्हाला बच्चू कडू यांचे हे विचार कसे वाटले ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. अर्थात शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल त्यांची जी मतं आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.